चला पुन्हा एकदा अभिनंदन. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे दिग्गज समालोचक मित्र सज्ज आहेत. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण आहोत NB ट्रॉफी 2024 मध्ये. आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील सर. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय साई सयाजी प्रेझेंट NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. आणि या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर आजचा असणारा तिसरा दिवस, सायंकाळचं हे सत्र. आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं दोन पराभूत संघ निश्चितप्रमाणे एकमेकांच्या विरोधात आपल्याला भिडताना पाहायला मिळणार आहे. सामन्याकडे आपण पाहायचं मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं विकी कलमे याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलेले. दुसऱ्या बाजूला मयूर कारंडे, रणजित फराठे ही आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 2 धावा धफलकावर आहेत. आणि मैदानामध्ये पाहिजे विकीचा पुढचा चेंडू स्ट्राइक ऑन मयूर. हा चेंडू अगदी सावधरित्या इथे मैदानाच्या मध्ये खेळलेला आहे. एक सिंगल यावेळी इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. 1 धाव इथे आली. एका धावेने धफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा 3 धावा धफलकावरती असणारे बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर सर जॉईन होत आहेत. मनोज सर, एकंदरीत जर पाहिलं तर ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे, कारण डू ऑर डाय नॉकआउटचा सामना आहे. काय सांगाल? इथं आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जी पूर्ण करावी लागेल. इथे अगदी आपण पाहतोय इथे मोठी विकेट आली आहे. इथे अगदी आपण पाहतोय फलंदाज क्रमांक पहिला बाद होताना पाहायला मिळेल. मोठी विकेट इथे. रणजित फराटे आपण पाहतोय संघाचा संघनायक निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ढासळताना पाहायला मिळेल. पहिली विकेट. थोडासा अग्रेसिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न रणजितने जरूर तिथे केला. आणि दोन्ही संघ जर आपण पाहिले ना तर पराभूत असणारे दोन्ही संघ आहेत. एक ठेच खाल्ली आहे, एक घाव सोसलेला आहे. त्यामुळे या घावातून, या ठेचीतून जो झालेला पण पाहिला गेला तो जो आघात आहे या आघातून सावरायचा आहे नक्कीच. आणि टीमला तर सावरायचं आहे, पण विशेष म्हणजे आता एक जो मोठा धक्का बसला गेला रणजित फराटेच्या रूपाने. पाहिजे मला रणजित फराटे ज्याने इथून पाठीमागच्या काही क्रिकेटच्या स्पर्धा खूप गाजवल्या, पण NB ट्रॉफीमध्ये रणजित फराटे त्या प्रकारची कामगिरी करू शकला नाही जी इथून पाठीमागच्या काही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी जी कामगिरी बजावली होती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया. इथे रवी नारायण साहू अर्थात रवी लुईस या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. रवी नारायण साहू अर्थात लुईस मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि लुईस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया. गोलंदाज विकी कलमे. पहिला चेंडू यावेळी लेगस्टंपच्या बाहेर अगदी असणारा चेंडू होता. व्हाईट बॉल तिथे मैदानामध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. अतिरिक्त धावी आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धाफलक देखील आता आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे बघितलं 4 धावा. यावेळी मात्र आपण पाहिजे विकी कलमेने चेंडूवरती बोट जरूर फिरवली, परंतु चेंडूने वळण मात्र घेतलं नाही. विकीचा पुढचा चेंडू कोलवाटापाचा चेंडू होता. अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला इथे कव्हर करेल तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. 1 धावी इथे मैदानाच्या मध्ये आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 5 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा पराभव स्वीकारायचा नाही, कारण आता इथे फॉर्मॅट जो आपला आहे तो इथे अगदी आपण पाहतोय तुमचे 2 पराभव तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर पाठवणार आहेत आणि इथे तुम्हाला 2 विजय तुम्हाला या स्पर्धेमध्ये सेफ ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2 विजय मिळवणच आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु तो प्रेक्षकांच्या भूमिकेत चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. इथे येथील 6 धावा षटकार. यावेळी जर आपण इथे पाहिलं ना तर अडचणीत आहे. डू ऑर डायची मॅच आहे आणि या मॅच मध्ये मला माझ्या नावाला साजेल असा खेळ करायचा आहे. 11 धावा धफलकावर यावेळी कट केले बॉलला आणि तिथे पॉइंट मध्ये काय जबरदस्त झेल निलेश पिंजारीचा बघायला मिळाला. कॅच आवडला असेल मित्रांनो, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जबरदस्त झेल.
झेलची मात्र चर्चा निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळेल. वारंवार मात्र आपण स्क्रीनवरती पाहतोय स्क्वेअर कटचा फटका होता. मयूर कारंडे आपण पाहिलं गेलं त्याच्याप्रमाणे चांगला स्ट्रोक त्याने सजवला, परंतु समोर निलेश पिंजारी सारखा निश्चितप्रमाणे तगडा खेळाडू जो समोर उभा होता, एका हाताने चेंडूला मात्र त्याने चेंडूची गती कमी केली आणि त्यानंतर मात्र एक सुरेख झेल मैदानामध्ये टिपलाय. विकेट आली आहे आणि ती देखील आपण पाहतोय मोठी विकेट, कारण मयूर कारंडे ज्या खेळाडूच्या बॅटमधून षटकार आला तो खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने परतलेला आहे. विकेट धक्का क्रमांक दुसरा. पहिले षटक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेलं आहे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धावलकावरती आहेत. दोन्ही संघाने जर आपण पाहिलं तर एक एक पराभव स्वीकारलेला आहे आणि असं म्हणतात ना, पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. त्यामुळे अशा कठीण काळात तुम्ही नेहमीच स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, मला जिंकायचं आहे. आणि विशेष जर एनबी ट्रॉफी असेल तर मला जिंकायचंच आहे. म्हणून सर काय सांगाल? नक्कीच, आणि तो प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत इथं चेंडू हवे, तिथे शतक डाऊन द बॉल, अजून एक विकेट, परंतु नाही, इथे चेंडू हातातून सटकलाय. अजून एक विकेट येता येता वाचली आहे. एक वेळेस इथून असं वाटलं गेलं की झेल झालाय, परंतु तो इतका खाली वाकला होता की तिथे अगदी आपण पाहिलं की चेंडू हातातून सटकल्यानंतर चेंडू जमिनीवरती कधी पडला कळलंच नाही. खूप उंची होती चेंडूला. अगदी आपण पाहू क्षेत्ररक्षक थोडासा खाली पण बसला होता आणि शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून सटकलाय. ज्या निलेश पिंजरेने याच्या अगोदर एक चांगला झेल घेतला होता त्याच्याकडून पुढच्या चेंडूवरती झेल सुटलाय. कोर कमिटी आपण पाहतोय ऑन स्क्रीन अजय आवळे सर आहेत, बड्डे बॉय संदेश पार्ट्यांना आपण पाहतोय, अफजल भाई आहेत, सचिन भार सर आहेत. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू शुभमचा आपण पाहतो निश्चितप्रमाणे बघायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्यामुळे पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आले, जीवदानही आलं रवी, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विशाल निगोट अक्रॉस द बॅट यावेळी आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न होता. तिथे जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं तर 13 धावा धावलकावर आहेत. डेड बॉल निश्चितप्रमाणे आपण पाहण्यासाठी कळवला जाईल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर अफजल भाई असतील, संदेश पाटील सर असतील, सचिन बार सर असतील, अजय आवळे सर असतील, ही फक्त चर्चा नाहीये किंवा गप्पा नाहीयेत, हे प्लॅनिंग आहे. उद्यासाठी आपल्याला काही वेगळं करायचंय, त्यानंतर आपल्याला अजून काही इव्हेंट यामध्ये ऍड करता येतील का, हा प्रॉपर प्लॅनिंग आणि चर्चा, सखोल चर्चा जी आपण पाहतोय सुरू आहे. आणि ती चर्चा करत असताना नुसते कागदावर मगाची गोष्ट झाली, फक्त कागदावरती नाही, ते अंमलात पण आणतात. त्यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख आहे, चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशाल निगोट आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज लुईस अर्थात रवी नारायण साहू याला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्फत शुभम शेळके याला आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू खेळलाय कुठे, परंतु तिचा फायदा पण झालाय. चेंडू पोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे, इथं येईल चौकार. ची मदत निश्चितप्रमाणे आहे. मला वाटतं टप्पा खेळपट्टीच्या बाहेर आहे का, बरोबर सर? यस. तिथे आपण पाहिलं तर निश्चितपणे विकेटच्या बाहेर हा चेंडू इथे आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. तिथे आपण पाहिलं तर विशाल आणि रवी ही जोडी मैदानाच्या मध्ये थोडीशी चर्चा जरूर करते. मी म्हणेल की हा नशिबाचा चौकार होता, कारण खेळायचा तर वेगळ्या दिशेला, परंतु स्ट्रोक प्रॉपर होऊ शकला नाही. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. स्कोर कार्ड आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये या निर्णयाची वाट इथे मात्र पाहिली जाणार आहे. हा चौकार दिलेला आहे, फेअर डिलिव्हरी. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार असेल तो शुभम. यावेळी आपण पाहतोय इनसाइड आउट चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होईल. डीप कव्हर मध्ये चेंडू मात्र जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर. एनबी ट्रॉफीज आपण पाहतोय आलेला खणखणीत हा चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण इथे बघितलं ना, 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत आपण जर मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं तर निश्चितपणे बाद झालेले. 2 षटकांचा खेळही मैदानामध्ये संपलेला आहे. या जोडीला कुठेतरी आपण पाहिलं ना आता मैदानाच्या मध्ये भागीदारी करायची, पार्टनरशिप मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आता बिल्डअप करणं फार गरजेचं असणार आहे. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल
इथे जर आपण पाहिले गेलं तर सिरसाट स्पोर्ट्स लोणीकडे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिले गेलं तर ओम 11 वडगाव या दोन संघांमध्ये आपण पाहतो असणारी डू ऑर डाय ची मॅच, डू ऑर डायचा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 2 षटकं संपलेली आहेत आणि आपण ज्याची चर्चा आवर्जून करतोय आपण पाहतोय निश्चितप्रमाणे एनबी स्पोर्ट्स एनबी ट्रॉफीचे आपण पाहिले गेले तर असणारे अध्यक्ष आदरणीय सागरदादा भिंताडे असतील, अजय आवळे सर, सचिन बाड सर, त्याचबरोबर संदेश पाटे सर, त्यानंतर अफजल सर, सर्वांची कुपडी चर्चा निश्चितप्रमाणे आपल्याला बघायला मिळते. विकी कलमे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैयक्तिक षटक क्रमांक 2 घेऊन आले. संघाचं 3रं षटक, 21 धावा धाफलकावर आहेत. पुन्हा दबायचं गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज स्ट्राइक ऑन विशाल निघोट. आतापर्यंत एकही चेंडू मात्र विशालने फेस केलेला नाहीये. विकी तयार आहे, डावखोऱ्यात आहे. यावेळी अगदी सावधरित्या चेंडू आपण पाहतोय, ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हर मध्ये. तिथे मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहिले तर आलेली सिंगल आहे, 1 धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने धाफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा 2 फलंदाज बाद असताना. गोलंदाज अगदी आपण पाहतो विकी कलमे आहे. त्याने आतापर्यंत अगदी आपण पाहिलं 12 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण चेंडू टाकले ते मात्र 7. 2 विकेट पण त्यांनी मिळवलेले आहेत. डॉट बॉल विकीचं हे ब्रह्मास्त्र आहे आणि डॉट बॉलवरती जास्तीचं भर विकीचं नेहमीच अगदी आपण पाहत असतो. विकेटपेक्षा डॉट बॉल हे खूप महत्वाचे मानतो विकी, पण इथे काय करतोय ते आपल्याला पाहायचंय. आणि तिथे अगदी आपण पाहिलंय एक सिंगल निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद आहे. 23 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिरसाट स्पोर्ट्स सुरुवातीला इथे फलंदाजी करताना हा संघ आपण पाहतोय खूप मोठ्या अडचणीत आहे. अडचणीतून वाचवणारा खेळाडू नक्की कोणता असेल इथे ते आपल्याला पाहायचंय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहूया ज्यांचं मार्गदर्शन आहे. आणि ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण जगभर प्रसिद्ध होत असताना इथं अगदी आपण पाहिलं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. आणि असं म्हणतात ना की ज्यांची शुभ पावलं या मैदानावरती आली आणि आल्या मात्र त्या मान्यवरांचं स्वागतही झालं. एका बाजूला आपण पाहिलं तर एनबी ट्रॉफीचे असणारे सर्व आणि सर्वांचे मार्गदर्शन, विशेषतः एक लाडकं नेतृत्व जे आपल्याला लाभलेलं आहे ते आदरणीय सागरदादा भिंताडे, त्याचबरोबर त्यांच्यासमोर असणारे आदरणीय निलेशदादा भिंताडे. दादांचं मात्र शुभागमन होतोय. दादा आपलं देखील स्वागत आहे. आणि आल्या अगदी आपण पाहतोय दादांचं झालेलं आगमन आहे. त्यानंतरचा चौकार अतिशय महत्वाचा पाहायला मिळालाय. स्वागत झाले आदरणीय निलेशदादा भिंताडे यांचं. हो हा चेंडू सुरेख होता. डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण आमची कोर कमिटी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ऑर्गनायझर टीम आहे. निलेशदादांचं आगमन झाल्यानंतर चर्चा सुरू झाली असेल की आज काय घडलंय काय राहिलंय. त्यावेळेस अगदी निलेशदादांना एक प्रश्न केला असेल तर निलेशदादांनी एक गोष्ट सांगितली असेल, भाई तुम हो ना तर मी बिंदास. त्याच्यामुळे एक शाबासकीची थाप असेल. आणि आल्या संदेश सरांना मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा पण आल्या असतील. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान एक सिंगल आरामात येताना पाहायला मिळाली. आणि एका सिंगल नंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. धावा फलकावरती धावा संख्या आहे 28 आहे. एक चेंडू बाकी राहिलाय 3ऱ्या षटकातला. 2 फलंदाज बाद. 28 लॉस ऑफ 2 विकेट. 28 धावा ज्या आपण पाहतो धापलकावरती असणार आहेत. विशाल निघोट आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी नारायण. ही जोडी मैदानाच्या मध्ये कुठेतरी पण पाहिलं तर पार्टनरशिप स्ट्रॉंग करताना आपण त्यांना बघतोय. विकी कलमेचा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडूला तिथे स्टेअर केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू ते कव्हर करेल. सिंगल येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. निलेश पिंजारी आपण पाहतो चेंडूला ते फील्ड करतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पण इथे पाहणार आहे. संपलं जाईल ते 3रं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर सिरसाट स्पोर्ट्स लोणीकंद या संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. आणि निश्चितप्रमाणे निलेशदादा भिंताडे ज्या प्रकारे अनुसार तुम्ही चर्चा केली आल्या त्यांनी मात्र एकच प्रश्न विचारला असेल. आजच्या सखोल दिवसाचा जो काय आढावा आहे तो त्यांनी सुरुवातीला घेतला असेल आणि त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही सर्व मंडळी असल्यानंतर निलेशदादांना काळजी ते करत नाही, कारण त्यांना या सर्वांवरती फार मोठा विश्वास आहे. आणि विश्वासानं जमवलेली सर्व आपण पाहिलं तर सर्व आयोजक आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर काम करणारी ही सर्व आयोजक आज मात्र एकत्रित आहेत. आणि विशेषतः एनबी स्पोर्ट्स या नावासाठी मात्र आपण पाहतोय अविरतपणे झटणारी मंडळी. पुण्याच्या पायच्या मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. 3 षटकं संपलीत. 29 धावा आहेत.
29 रन लॉस, 2 विकेट इन 3 ओव्हर कम्प्लीट. अगदी आपण पाहतोय अजूनही 5 षटकं याची बाकी राहिलेत. 8 षटकांचा फॉर्मॅट आहे. पाहायचं आहे विशाल आणि लुईस मैदानाच्या आतून काय करतात करतो. राईट हँड बॅट्समन लुईस आहे, लेफ्ट हँड बॅट्समन विशाल निगोट. लुईसच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले शॉर्ट थर्मेला चेंडू आहे, तिथे शतरक्षक तैनात. एक सिंगल आली, एक सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे पोहोचलाय 30 या धावा सिंगलवरती 2 गड्यांच्या मोबाईलला 2 बाद 30 धावा आहेत त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शुभम शेळके यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील मात्र त्यांनी मिळवली होती. 30 धावा धावफलकावरती येत आणि विशाल निगोटला आता मात्र कुठंतरी गेअर चेंज करणं फार गरजेचं असणार आहे. कारण विशेष पाहिलं तर नॉकआउटची मॅच डू ऑर डायचा सामना आहे. पहिल्या मॅच मध्ये असं म्हणतात ना की पहिल्याच घासाला खडा लागलेला आहे, त्यामुळे आता ती चूक करायची नाहीये. यापूर्वी जे झालेले चूक आहेत ते आता भरून काढायचे आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे 2 खेळाडूंच्या मधोमध डेड बॉल तिथे पंचाने मात्र कळवलेला आहे. थँक्यू. पंचांचा पाहायला मिळाला आहे, परंतु आपण पाहिले की तिथे मगाशी सुद्धा आपण पाहिलं बेल्स पडल्यानंतर एक षटकार आला होता, तिथे सुद्धा डेड बॉल आलाय. इथे चौकारल्यानंतर एक डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावेळेस षटकार मारणारा शुभम शेळके होता आणि आता गोलंदाज जो आहे तो इथे शुभम शेळके आहे. दोन्ही वेळेस शुभम शेळके होता आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत हवेत हवेत. पंचाकडे खूप मोठा अपील आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3. आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर विशाल साठी जर आपण पाहिलं तर पंच थोडेसे वाट पाहत होते. खऱ्या अर्थानं हा चेंडू निश्चितप्रमाणे शरीराला लागलाय की नाही हे पाहण्यासाठी मात्र निश्चितप्रमाणे टीव्ही अंपायरकडे जाणार, परंतु त्या अगोदरच मात्र विशालने कळवलं की नाही माझ्या बॅटला बॉल लागलेला आहे आणि त्याने स्वतःहून क्रीज सोडलं. ज्या प्रकारे तुम्ही यापूर्वी देखील चर्चा केली की असे खेळाडू खूप कमी बघायला मिळतात की बऱ्याच वेळा पंचांना कळत नाही, परंतु ते स्वतःहून क्रीज सोडतात. म्हणजे एक चांगलं क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सातत्याने बघायला मिळत आहे. विकेट आलेली आहे. विशाल निगोट 4 चेंडूंवरती 6 धावा बनवतो मैदानामध्ये बाद झालेला आहे. 3 बॅटर डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. षटक क्रमांक 14 चालू आहे. 3 बाद 30 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. म्हणजे बॅटर प्रतीकला आपण या ठिकाणी पाहणार आहे. प्रतीक फराटे आणि लुईस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आता दोघांच्याही डोक्यावरती टांगती तलवार आहे, त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला इथं 2 पराभव स्वीकारावे लागले, तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. त्यात पहिला पराभव दोन्ही संघाने स्वीकारलाय, त्यामुळे इथे या मॅच मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं हे गरजेचंच राहणार आहे. स्ट्राईकला असेल प्रतीक. शुभम शेळके तयार आहे. हलक्याताने चेंडू या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, तिथे पॉइंटला चेंडू कव्हर केला गेलाय. एक सिंगल आली. एका धावसंख्येने प्रत्येकाने आपलं खातं खुललं. दाबलं की एकाने पुढे पोहोचला. धावा फलकावरती धावा संख्या 31 आहे. षटक क्रमांक 14 या दरम्यान अगदी चालू आहे. 31 धावा धावफलकावरती असताना 3 बॅटर आपण पाहतोय आतापर्यंत परतलेले आहेत. रवी नारायण यावेळी मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी खेळले. 10 चेंडूमध्ये 14 धावा देखील त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शुभम तयार आहे. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. क्रीज तर सोडलेलं आहे तिथे, परंतु पुन्हा एकदा सुरक्षित क्रीज पर्यंत मात्र रिटर्न पोहोचतील. तिथे पण पाहिलं तर प्रतीकने आणि ज्या ट्रॉफीजची खऱ्या अर्थानं प्रत्येकाला ओढ लागलेली आहे NB ट्रॉफी आणि विशेष जर आपण पाहिलं तर ते आकर्षक ट्रॉफीज आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. हे मानाचं करंडक आहे. चमचमती ट्रॉफी आहे. म्हणजे असं ऑनस्क्रीन जो प्रेक्षक जोडला गेला असेल किंवा जे आता पाहत असतील, पारदर्शकता जशी या क्रिकेटच्या स्पर्धेला आहे तशी ट्रॉफीमध्ये पण आहे, जी या ठिकाणी पाहायला मिळाली. 31 धावा पुन्हा एकदा निश्चितप्रमाणे आपण पाहतोय वारंवार जी यावेळी पुण्यात पाहायचं क्षेत्रफळ तुम्हाला पुढे सरसावा चेंडू मात्र ते खेळला जाईल. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचे ते प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या मैदानामध्ये पडून पूर्ण केली जाते. 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा 3 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख पंचाकडे खूप मोठा अपील या दरम्यान केलं गेलं आणि सुरुवातीला अपील केलं गेलं मेन पंचाकडे, त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरकडे सुद्धा इथं अपील आणि 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 विकेट. इथे विकेट आली.
ही विकेट म्हणून सर महत्वाची ठरेल का? कारण संघ थोडासा अडचणी जरूर सापडलेला आहे आणि पंचांनी आपण जर पाहिलं गेलं तर थोडीशी चर्चा दोन्ही खेळाडूंसोबत सुरू आहे. टीव्ही अंपायरची मदत मात्र याच्याने घेतली जाणार आहे. रिव्ह्यू घेतलाय शिरसाट स्पोर्ट्स या टीमने. सर रिव्ह्यू जो आहे तुम्हाला तो क्वाइट बँड साठी आहे का? आणि OUT आउट. आपण पाहतोय टप्पापर्यंत चेंडू थोडासा उसळला गेला होता आणि तिथे अगदी आपण पाहिले विकेट येताना लुईसची विकेट येते. रवी नारायण सावू याला मात्र परतावं लागेल. विकेट नंबर इथे 4. इथे जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे विकेट धक्का क्रमांक 4 येताना जो आपल्याला बघायला मिळतोय 33 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा आपण पाहतोय खेळ संपलेला आहे. आता बघायचंय म्हणून सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 उर्वरित अजून 24 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे आणि दोन्ही टीम्स आपण पाहिलं गेलं तर अगदी एक कोणता तरी संघ विजय होणार, एक पराभूत होणार. जो पराभूत होणार आहे तो संघ स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. पाहिजे ओम 11 आणि एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय शिरसाट हे नाव विशेष करून अगदी आपण पाहिलं तर यावर्षी भारत पाकिस्तान या मॅच मध्ये निश्चितप्रमाणे इंडिया टीमचं प्रतिनिधित्व करणारे शिरसाटचे ओनर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. पण विशेष शिरसाट हे नाव जगप्रसिद्ध होताना पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट्स लोणीकांचा संघ निश्चितप्रमाणे कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. संकेत भुजबळ न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. वैभव कोलवटाप्याचा बॉल होता यावेळी मात्र अगदी ड्राईव्ह केलाय डीप कव्हरच्या दिशेने. सिंगल इथे येताना बघायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का बघायचाय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर बघितली गेली तर आलेली एक सिंगल आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर 34 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ असणार आहे. परंतु इथून पुढे म्हणून सर फार मोठं आक्रमण चढवावं लागेल. नक्कीच आक्रमणाशिवाय आता पर्याय नाहीये. कारण आपण पाहिलं धावफलकर धावसंख्या 34 आहे. 4 फलंदाज बाद. 5वं षटक सुरू झालंय. अजून 23 चेंडू बाकी राहिलेत. या 23 चेंडूमध्ये अजून कम से कम 40-50 धावा हे टार्गेट असेल. कारण शेवटच्या म्हणजे 10व्या-11व्या क्रमांकावरती जर एखादा खेळाडू आला तर तोही षटकाचा वगैरे खेळू शकतो. ही ताकद आहे. कारण विशेष करून अगदी आपण पाहतोय उद्याचं शेड्यूल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं. गेस्ट उद्या प्रशांत चौधरी आहेत, सूर्यजी सोनवणे आणि राजू निकम आहेत ज्यांच्याबरोबर उद्या बरोबर 1 वाजता चर्चा रंगणार आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. संकेतला परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. विकेट नंबर 5 फलंदाज बाद. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु शरीराचे जर आपण पाहिलं तर बराचसा दूरवरती असणारा चेंडू आणि लांबूनच चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. बॅटची हलकीशी एज तिथे विकेट आली. 5 बॅटर जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. उद्याचं जर शेड्यूल अगदी आपण पाहिलं टेनिस क्रिकेट जाणकारांशी सखोल चर्चा दुपारी 1 ते 1:30 पर्यंत निश्चितप्रमाणे म्हणजे अर्धा तास जी चर्चा आहे. उद्याचे गेस्ट जर आपण पाहिले प्रशांत चौधरी कॅप्टन होते एक काळ, सुरेश सोनवणे, राजू निकम ही जी नावं आहेत ना म्हणजे आता आपण म्हणतो ना जगप्रसिद्ध टेनिसमध्ये पुण्याचा कोणता संघ तर कोणताही संघ असेल तर पुणे डिंगडॉंग पुणे डिंगडॉंग हे डिंगडॉंगचे सगळे जुने दांडे खेळाडू आहेत. म्हणजे प्रशांत चौधरी, सुरेश सोनवणे, राजू निकम यांची जी नावं आहेत ही डिंगडॉंगच्या काळातली नावं आहेत. आणि उद्या मला असं वाटतंय 30-35 रुपयाच्या स्लीपरची चर्चा उद्या निश्चितप्रमाणे होईल. आणि आज 18-20 हजाराचा शूज आलेला आहे. म्हणजे जुनं क्रिकेट काय होतं याच्याबद्दल अगदी आपण उद्या चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी म्हणेल की या सखोल चर्चेतून खऱ्या अर्थानं खूप काही घेण्यासारखं आहे. अलीकडचे जे खेळाडू आहेत, नवीन नवीन चेहरे टेनिस क्रिकेट येत आहेत परंतु यांच्याकडून खऱ्या अर्थानं खूप काही शिकण्यासारखं आहे. ते घेतलं पाहिजे. 34 धावा आहेत. जाऊया मॅचकडे. कोलवटाप्याचा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा वेट केलं आणि त्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेने आपण पाहतो आलेली एक मैदानाच्या मध्ये
सिंगल आहे आणि सिंगलने संघाचं स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 35 धावा 5 फलंदाज बाद असताना. एक वाक्य सांगेल, स्लीपरवरून एक वाक्य सांगतो. स्लीपर टू ISPL व्हाया NB असं मला म्हणावं लागेल. जोरदार अगदी चिन्ह टाकला गेलाय. इथे बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. गोलंदाजाचं कौतुक असेल वैभवचं. तापराकरती धावा संख्या 35, 5वं षटक चालू आहे. थोड्याशा अडचणीत आहे, थोड्याशा नाही खूप मोठ्या अडचणीत सापडला गेलाय इथे शिरसाट स्पोर्ट्स. पहिल्या विजयासाठी धडपड निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबाईल्यात. वैभव तयार. कोलवा टप्प्याचा बॉल. यावेळी मात्र आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. तोपर्यंत फेकी जबरदस्त लाजवाब आपण पाहतोय सगळी अचूक फेकी मैदानामध्ये बघायला मिळाली. तोपर्यंत आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलेली एक सिंगल आहे. एका धावेसाठी आता खऱ्या अर्थाने मी म्हणेल की संघर्ष सुरू झालेला आहे. कारण संघर्षाशिवाय या जगामध्ये असं म्हटलं जातं ना मनोज सर की काहीच मिळत नाही. नक्की संघर्ष खूप मोठा करावा लागेल. संघर्षाशिवाय काहीच नाहीये. संघर्ष तुम्ही कसा करताय या दरम्यान अगदी आपण पाहिले शुभम शेळकेच्या जवळपास चेंडू पोहोचलाय. याची क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय, याची फिल्डिंग आपण पाहिली जबरदस्त आतापर्यंत होताना पाहायला मिळाले. एक सिंगल परत एकदा आली. षटक क्रमांक संपला आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 37 धावा सुरुवातीला फलंदाजी करत असताना शिरसाट स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. ओम इलेव्हन संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि शिरसाट स्पोर्ट्सला निमंत्रण दिले फलंदाजीचं. आणि आता आपण पाहतोय 5 बाद 37 धावा आहेत. 5 षटका दरम्यान संपलीत. 18 चेंडू जे बाकी राहिलेत पहिल्या डावातले हे 18 चेंडू अतिशय महत्वाचे राहणार आहेत. 70 स्पोर्ट्स न्यू लॉन्चिंग निश्चितप्रमाणे पाहतोय आपण. जे काही नवीन नवीन टी-शर्ट लॉन्च होत आहेत ते आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. तर निश्चितप्रमाणे आपल्याला बघायला मिळतोय 70 स्पोर्ट्स हे असणारे ब्रँडेड टी-शर्ट्स आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये मात्र प्रसारित केली जाते. त्याचबरोबर कमिंग सूनचे जे काही टुर्नामेंट आहेत धडाकेबाज धमाका आहे बिग बॅश 2024 नोव्हेंबर मध्ये निश्चितप्रमाणे ही टुर्नामेंट आहे. चॅम्पियनसाठी प्राइज आहे 9 लाख रुपये. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण ते पाहिले गेले तर तुषार अंदिवे थोडासा उशीर आपण पाहतो चेंडू आपल्या हातामध्ये घेतोय. यावेळी शफल चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल हसन मदारीकडून. सिंगल हो धावायसाठी होता प्रयत्न परंतु तो प्रयत्नच राहिला. चेंडू मात्र इथे जर आपण पाहिलं तर डॉट आलेला आहे. डॉट चेंडूने मात्र सुरुवात होतीये. एकंदरीत म्हणून सर आपण पाहिलं गेलं तर संघ इथे फार मोठ्या अडचणीत मी म्हणेल की सापडलेला आहे. आणि नाईट प्रकाश झोतामध्ये जर अशी क्रिकेटची स्पर्धा असेल एवढं मानाची स्पर्धा असेल तर निश्चितपणे तुम्हाला स्वतःला इथे सिद्ध हे करावंच लागणार आहे. कारण संघर्ष आणि संकट हे प्रत्येकाच्या वाटेला आहे. ओहो यावेळी मात्र पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू वळण घेणारा चेंडू होता. तुषार अंदिवेने आपण पाहिले आउट कटर सुरुवातीचे चेंडू हाताळला परंतु त्यानंतरचा इन कटर चेंडू काय जबरदस्त बॅटर मात्र इथे बीट होताना बघायला मिळत आहेत हसन मदारी. मला वाटतं भंडारा अकोला या परिसरामध्ये काजवा महोत्सव असतो. फलंदाजाला आता या क्षणाला काजवे चमकले असतील कारण त्याला वाटलंच नव्हतं एवढा चेंडू वेगाने अंगावरती येईल म्हणून. आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय तुषारचा. या दरम्यान आपण पाहिले परत इथे चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती विकी. त्या दरम्यान आपण पाहिलंय धावबाची संधी होती परंतु इथे 2 धावा अतिशय सुरेख पद्धतीने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा आल्यात. धापले 39 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 39 धावा धावलकावरती आहेत आणि मी म्हणेन की असं म्हणतात ना की एका धावेने धावलक पुढे सरसावतोय. एका धावेने धावेमध्ये धावलकामध्ये भर पडतीये. एका थेंबीने तळस असतं. यावेळी पाहायचंय ओव्हर पिचचा चेंडू होता. दिशा से भटके तो पडेंगे फटके. लेट आला पण थेट आला आलेला षटकार. स्टँड वरती निश्चित प्रमाणात षटकार अगदी आपल्याला पाहायला मिळाले. आपण म्हणतो ना एकही मारा लेकिन सॉलिड मारा परंतु एकच आलाय पण खूप जबरदस्त येताना पाहायला मिळालाय. हसन मदारीच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय इथे हा सुरेख प्रकारचा षटकार येताना पाहायला मिळाला. 45 धावा आहेत. हसन आता इथे कुठेतरी ठसन देताना पाहायला मिळेल. हसनला निश्चितप्रमाणे आपण पाहिले तर ठसनही द्यावी लागणार आहे कारण 45 धावा आहेत. धावफलक थोडंसं मागे राहिलेलं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय पंचांचा कॉल तिथे आहे की बॉल मैदानामध्ये फेकायचे. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. 45 धावा आहेत. अर्धा डाव संघाचा आपण पाहतोय कोसळलेला आहे. आपण ज्याची चर्चा करतोय संकट हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या वाटेला आहे
कारण पहा चंद्रमा बघा काही काळ दिसतो, काही दिवसांनी मात्र तो दिसेनासा होतो, तो पुन्हा चमकतो. सूर्य देखील पहा उगवतो, सायंकाळी तो मावळतो, तो पुन्हा उगवतो. नदीला पावसामध्ये प्रचंड मोठा पूर येतो, परंतु उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते आणि पावसाळ्यामध्ये ती नदी पुन्हा भरभरून वाहते. म्हणजे पहा संकट ही प्रत्येकाच्या वाटेला आलेले आहेत, परंतु त्या संकटातून फक्त सावरायचं असतं, संधी मात्र ही प्रत्येकाला मिळते. सावरावं लागेल आणि सावरायची संधी आहे, हसनकडे आहे आणि प्रत्येककडे पण आहे. पण त्यातून हे दोघं संघाला कशा प्रकारे सावरतात शिरसा स्पोर्टला ते आपल्याला पाहिजे. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहूया, खूप छोटी छोटी मुलं आहेत. आज मला त्या पालकांना धन्यवाद द्यायचे की घरी आपण सांगतो ना की चल तू शांत राहा, तू खेळ, तू ऐकत नाही ना जरा मोबाईल घे, पण आज मोबाईल न देता या सगळ्या छोट्या छोट्या चमूंना आपण ग्राउंडवरती घेऊन आलात. आणि विशेष म्हणजे ते त्याचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, हा आनंद जगात मागून मिळत नाही किंवा किती पैसे देऊन मिळणार नाही. आणि विशेषतः वडिलांना माहीतच नाहीये की आपण स्क्रीनवर आहे, त्या लहान मुलानेच दाखवलं की आपण स्क्रीनवर आहे. याच्यापेक्षा अजून वेगळा आनंद काय हवाय सर? व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. मी तर ते कॅमेरामॅनला धन्यवाद देईल. कॅमेरामॅनने घेतलेली ॲक्शन, त्यानंतरची मुलाची आलेली रिॲक्शन ही सगळ्यात महत्त्वाची होती. आणि कॅमेरामॅन आमचे खुशाल यांना मनापासून खुशाल कामगिरी केली. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले क्रिकेटचा फटका आहे, चेंडू पोहोचला गेला पॉईंटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो, एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नसणार आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे, एक सिंगल परत एकदा आली आणि एका सिंगलच्या रूपाने 47 वरती धावफलक आहे. 5 गड्यांच्या मोबाईल्यात 6व्या षटकातला एक चेंडू यायचा बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती ते असताना एका बाजूला मग पाहतोय प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये प्रतीक फराटे. रणजित फराटे फार मोठं काम करू शकला नाहीये, परंतु प्रतीक काम करेल का? यावेळी शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी मी म्हणेन की तुषार रणदिवे सारखा गोलंदाज तुमच्या समोर उभा आहे आणि अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला जर खेळायचे तर त्यासाठी तुमच्याकडे प्रचंड मोठा अनुभव असायला हवा. चेंडू डॉट आलाय, षटक क्रमांक संपले गेले. ते आता 6वं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 47 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला शिरसाट स्पोर्ट्स या टीमच्या. अजूनही 7 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 33 मिनिटांमध्ये आतापर्यंत 6 ओव्हर इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात आणि असेल आता बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता मैदानामध्ये असेल. उर्वरित 12 चेंडू आणि जर आपण पाहिले गेलं तर मनोज सर आवर्जून आपण चर्चा करतोय. एकंदरीत जर आपण पाहिले तर फक्त मनोज सर आपण जर पाहिलं तर 47 धावा झालेल्या आहेत आणि कुठंतरी आपण पाहिलं तर प्रकाश झोत किंवा डे नाईटच्या स्पर्धा असतात, पुणेकरांना फारशा अशा स्पर्धा खेळायला मिळत नाही, परंतु एनबीस ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर सातत्याने आपण दरवर्षी डे नाईट्स फॉर्मॅट वापरला जातो, परंतु अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा होणं ही निश्चितप्रमाणे फार गरजेचं आहे. नॅचरल ग्रासमय वातावरण निश्चितप्रमाणे आहे, सुंदर वातावरण आहे. तसंच अगदी आपण पाहिलं तर थंडीचा माहोल आहे आणि या टर्फ विकेटवरती अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा होणं हे खेळाडूंसाठी खूप मोठी मेजवानी, हे असं म्हणजे हरकत नाही. त्याप्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी स्थिर आहे. 47 वरती धावफलक. वैभव वसव परत एकदा आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये वैभवने 4 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. तोच वैभव आहे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडू डॉट टाकलाय आणि परत एकदा फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू डॉट. मला वाटतं सर्वाधिक जास्त कसर जर कोणाची लागली असेल ना क्षेत्ररक्षणामध्ये तर एक पहिलं नाव घेईल मी अमित शेखचं आणि दुसरं नाव घेईल शुभम शेळकेचं निश्चितप्रमाणे. परंतु निलेश पिंजारीला देखील आता मात्र विसरून जमणार नाही. स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर 47 धावा धावफलकावरती 2 चेंडू लागोपाठचे डॉट आलेले आहेत वैभव वसव. पुन्हा एकदा पाहायचं स्ट्राईक ऑन जर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे हसन मदारी. लोअर फुल टॉस यावेळी मात्र मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. तुषार रणदिवे चेंडूला मात्र इथे फील्ड करतोय, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. अगदी चेंडू पाहिलं तर खालीचा उतरणारा चेंडू होता, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 48 धावा बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे मैदानाच्या मध्ये आहे आणि इथून पुढे या बॅटिंग पॉवर प्लेचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेणं, मोठे मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं असेल. प्रतीकला आणि हसनला डाव सावरावा लागेल कारण आता शेवटचे 9 चेंडू या डावातले बाकी राहिलेत. 48 धावा आहेत. 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. शिरसा स्पोर्ट्स गोलंदाज तयार. वैभव बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची निश्चितप्रमाणे कट घेऊन चेंडू पोहोचला गेला शॉर्ट थर्डमॅनला. तिथं एक सिंगल परत एकदा येणार आहे कारण माहिती आहे या उर्वरित 9 चेंडूवरती 9 सिंगल जरी आल्या तर धावफलक हा 60च्या आसपासच थांबणार आहे. त्यामुळे एवढी मोठी धावसंख्या नाही, पण इथे एक चांगली प्रकारची धावसंख्या. आपण 2 दिवसांचा अंदाज आपण जर लावला तर इथे कमसे कम एक 70-75 धावा महत्त्वाच्या ठरणार आहेत.
तिथपर्यंत संघ पोहोचणार आहे का, त्यासाठी प्रयत्न शिरसाट स्पोर्ट्स कशा प्रकारे करतोय ते आपल्याला पाहिजे. कुलवटपाचा बॉल इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे शफल जरूर झाले, परंतु इथे वैभवने मात्र निश्चितप्रमाणे बॅटरला इथे फॉलो केलं आणि तिथे चेंडू मात्र डॉट आलाय. वाईड यॉर्कर म्हणूयात आपण. संघाचा स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले तर स्थिर असणार आहे. धपलकावरती 49 धावा. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडू टाकलेत. वैभव वसव पुण्यात तयार आहे. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, बॅटची लीडिंग एज, थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे कव्हर करेल डेंजर एंडला, परंतु धावेसाठी इथे नकार कळला. वैभव वसवचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडू त्याने टाकले. 12 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. यशस्वी षटक मैदानामध्ये वैभवकडून बघायला मिळाली. शेवटचे जर आपण पाहिलं तर मैदानाच्यात मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. पहिल्या डावातील 7 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धापलकावरती आहेत. 5 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. शेवटच्या 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार, म्हणून सर काय सांगाल शेवटच्या 6 बॉल मध्ये बॅटिंग टीम साठी किती धावा अपेक्षित असणार आहे? अपेक्षित आता तेवढ्या अपेक्षा आपण सांगू शकत नाही, कारण आपल्या अपेक्षा खूप आहेत. कारण माणूस कधीच समाधानी नसतो. म्हणजे आता आपण अपेक्षा सांगायची असेल तर फलंदाज सांगतील की नाही आम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार हवेत, बरोबर. पण गोलंदाज विचारतो सगळं म्हणून की मला 6च्या 6 चेंडू डॉट टाकेल, 6 चेंडू म्हणजे 6 विकेट पण घ्यायच्यात. हे त्याच्यापर्यंत प्रयत्न राहणार आहेत. पण आपण जर चर्चा जर केली 7ची सरासरी आहे जे आपण 7 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 49 धावा धावपाला करते. शेवटच्या षटकासाठी अज्जू लॉलीचे प्रमाणे या ठिकाणी जे पाचारण केलं अज्जू पटेल, अज्जू बेपारी सारखे खेळाडू येऊन गेलाय. आज अज्जू पटेल आहे जो इथे गोलंदाजी मार करतोय आणि आपल्याला पाहिजे काय करामत करतोय या मॅच मध्ये. अज्जू पटेल यांच्या हातामध्ये आपण पाहतो शेवटचे स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू मात्र जे सोपवलेले आहेत. 49 धावा धापलकावर आहेत. स्ट्राईक ऑन प्रतीक. पहिलाच बॉल यावेळी पाहिजे मिड विकेटला उडवलाय. लांबी किती आहे बघायचं आहे. ओहो हो, गुड एफर्ट. जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये बघायला मिळाले विकीचे. आणि तिथे मात्र जर आपण पाहिले तर आलेल्या 2 धावा. प्रयत्न असं म्हणतात ना की तुम्हाला प्रयत्न इतके करायचे आहेत. आणि ते टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सिरसाट स्पोर्ट्स या संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. पुण्यात आपण स्क्रीनवरती बघू शकतो प्रतीकचा चेंडू निश्चितप्रमाणे बॅटमधून खेळला गेला होता. विकी होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि खूप उंच उडी निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. उंची खूप चांगल्या प्रमाणात होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. पण पुढचा चेंडू खराब आहे आणि जो मैदानाच्या बाहेर पाठवलाय चौकारासाठी 4 रन. पाहिलं तर बॉडीवरती टाकलेला चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम इथे केलेलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू आपण पाहतो इथे ट्रॅव्हल झाला. चौकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. 4 धावा मिळतील. 55 धावा धापलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहिजे अज्जू इथे तयार असणार आहे. 55 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये इथे जर सिरसाट स्पोर्ट्स आणि प्रतीक आणि हसन या दोन्ही खेळाडूचं एकच मानस असणार आहे की जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. फायटिंग स्कोर पर्यंत आपल्याला घेऊन जायचं संघाला. अज्जूचा पुढचा चेंडू स्ट्राईक ऑन प्रतीक. यावेळी पाहिजे उडवलाय बॉलला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आला, परंतु षटकार आला. अगदी ऑब्रेक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ऑब्रेक होताना इतका ऑब्रेक झाला की परफेक्ट बॅटवरती मिडल झाला आणि फक्त टायमिंगच्या जोरावरती प्रतीकच्या बॅटमधून इथे एक सुरेख प्रकारचा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि हे षटकार चौकार संघाला वाचवणारे तारणारे आहेत शिरसाट स्पोर्ट्सला. 61 वरती धापलक. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा इथे अजिज पटेल अर्थात अज्जू पटेल यांनी ज्या खर्च केलेल्या आहे. शेवटच्या 3 चेंडूवरती अजून काय करमत करत आपल्याला पाहिजे. या 3 चेंडूवरती बराचसा नाराज असेल तो अज्जू पटेल. चर्चा चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात. एकदा आपण पाहतोय तळपट्टीवरती प्रतीक फराटे 9 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी बनवल्यात. हसनने 12 चेंडू 12 धावा या ठिकाणी बनवल्या आहेत. अर्थात 12 चेंडू 12 ह्याच्या धावा आहेत. ही चांगल्या प्रकारची साथ आहे, कारण विकेट एका मागून एक होत होता आणि तिथे साथ मिळणं भागीदारी होणं हे सगळ्यात गरजेचं होतं. प्रतीक आणि हसन निश्चितप्रमाणे आपण ज्याची चर्चा करतोय की हसनच्या जरी 12 चेंडूवरती 12 धावा असतील, परंतु त्या धावा फार महत्वाच्या होत्या आणि ती भागीदारी ती विकेट टिकवण्याचं काम मात्र हसनने केलेलं आहे.
हा चेंडू इथे मात्र जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला आणि मैदानामध्ये आपण पाहणार आहे विकेट येताना बघायला मिळेल संघाला. आपण पाहायला गेले तर निश्चितपणे धक्का क्रमांक 6. सॅक्रिफाय केले. एक षटकार एक चौकार मारल्यानंतर सुद्धा या षटकामध्ये एक डॉट बॉल आल्यानंतर हसन स्वतःकडे स्ट्राईक घेतोय आणि प्रतीकला या ठिकाणी जे परतावा लागले. विकेट नंबर 6 येताना आपल्याला पाहायला मिळाली. 6/61 आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहणार आहेत. 61 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या इनिंग मधले 2 चेंडूंचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जे शिल्लक असतील आणि हे 2 चेंडू मैदानामध्ये बघायचे आहे तर मैदानामध्ये कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न आता हसन असणार आहे. आत्मविश्वासाने तो स्ट्राईककडे जरूर आलाय कारण प्रतीकडे पाहिलं एक षटकार एक चौकार येताना बघायला मिळाले. स्ट्रोक त्याने मोठे खेळले जरूर परंतु आता पाहायचंय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेला आहे अक्षय खोंड. स्ट्राईक ऑन तयार आहे हसन. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हसनच्या बॅटमध्ये चेंडू फाईन लेगला खेळला. शतक चेंडूवरती पोहोचतो. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना हसन पोहोचणार का? पोहोचलाय. या 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर आहे 63. लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू बाकी. 63 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत आणि जर आपण पाहिलं तर या इनिंगचा या डावातील हा शेवटचा बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती मैदानामध्ये पाहायचंय किती धावा येणार आहे कारण ज्या टोटलची आपण अपेक्षा करत होतो किंवा जी फायटिंग स्कोरबोर्डवरती लागणं गरजेचं होतं किंवा सिरसाट स्पोर्ट्स या संघासाठी ज्या धावा अपेक्षित होत्या कुठेतरी त्या धावा येताना आपण स्क्रीनवरती जरूर बघतोय. शेवटचा बॉल अज्जू तयार असेल. स्ट्राईक ऑन हसन मदारी. यावेळी मोठा असं खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तरी त्याली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट. ओ हो हो आणि तिथे मैदानामध्ये पाहायचंय दुसरीही धाव घेतलीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आता मैदानामध्ये पाहिले गेले तर आलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या गेलं तर 65 धावा आहेत. सिरसाट स्पोर्ट्स लोणीकन 66 धाव्यांची गरज आता मैदानामध्ये असणार आहे ती ओम 11 वडगाव संघाला. शेवटच्या चेंडूची करामत एकदा आपण पाहूया. लॉंग ऑफला चेंडू खेळला गेला होता. चेंडू डायरेक्ट फेकला गेला. एस्टनवरती चेंडू डायरेक्ट लागला. त्यावेळेस अगदी नॉन ट्रॅकचा फलंदाज होता तोच थांबला होता आणि त्याला माहिती होतं चेंडू डायरेक्ट जर एस्टनवरती लागला गेला तर कदाचित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तो फायदा झाला. आता फक्त इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय ते आपल्याला पाहिजे. स्ट्राईकला म्हणजे तिथे 2 रन तर कंप्लीट आहेत पण शेवटच्या चेंडूवरती इथं अगदी आपण पाहतोय रनआउटची शिकार आहे की नाही. 2 रन तर कंप्लीट आहेत पण रनआउटची शिकार आहे की नाही किंवा रनआउटची विकेट आहे की नाही मात्र पाहिलं जाणार आहे. कधी कधी आज मग पाहिलं गेलं तर निश्चितपणे पंचांचाही कॉल असतो किंवा अशा थोडेसे डाऊटफुल जे डिसिजन असतात ते मात्र निश्चितपणे तिथे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजीचा वापर इथे याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जगभरामध्ये प्रसारित आपण करतोय. डिसिजन थोडासा तिथे पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी निश्चितपणे घेतली जाते. पहिली इनिंग तर आपण पाहतोय संपलेली आहे परंतु इथे धावबाद आहे की नाही याच्यावरती मात्र चर्चा होणार आहे. म्हणून एक चर्चा अजून करावी लागेल. दोन्ही टीम खऱ्या अर्थाने चांगले संघ आहेत. समान ताकदीचे आहेत. दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत परंतु बघायचं आहे दोन्ही संघ जर आपण पाहिले गेले ना जो पराभूत होणार आहे तो स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. नक्कीच आता नॉकआउट राऊंड सुरू झाल्यात कारण हा फॉर्मॅटच असा आहे. कॉलबॅक राऊंड नाही आहेत. तुम्हाला सुपर 8ला पोहोचायचं असेल तर तुम्हाला 2 विजय अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत आणि हे विजय तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला जी तोड कोशिश म्हणजे आपण म्हणतो ना प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे राहणार आहेत आणि या प्रयत्नांना यश कशा प्रकारे मिळतंय हे पाहिलं खूप मजा येईल. टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते. शिरसा स्पोर्ट्स टीम जाते मैदानाच्या आत क्षेत्ररक्षणासाठी. 65 धावा तर यांनी बनवलेल्या आहेत. आता 66 धावा इथे शिरसाट स्पोर्ट्स या टीमला रोकायच्या आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे. लगेच डिसिजन येईलच. लगेच आपण संदेश पार्टे यांची थोडी चर्चा करणार आहोत. आज वाढदिवस आहे. मिस्टर स्ट्रिक्ट इनिंग फिनिशर मॅच फिनिशर कित्येक वर्षांचा व्यवसाय क्रिकेट ज्यांचा आपण सातत्याने पाहिलेला आहे. आज संदेशजी पार्टे यांचा वाढदिवस. चला डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन येईलच 70-70 स्पोर्ट्स वरून. चला लगेच आपण डिसिजनची वाट पाहतोय आणि त्यानंतर चर्चा करण्यासाठी येतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदेशजी पार्टे यांच्याशी. डिसिजन पेंडिंग. चला लगेच डिसिजन येईलच.
तर धन्यवाद. आपण आता संदेशजी पार्टे याच्याशी चर्चा करणार रिप्लेमध्ये पाहायला मिळते. खूप क्लोज रिझन होतं त्याचमुळे तो वेळ लागला. थँक्स 1770 स्पोर्ट्स, खूप चांगलं क्रिस्टल क्लिअर नेटवर्क. तर आपण संदेशजी पार्टे यांच्याशी चर्चा करणार. संदेशजी, वाढदिवस आणि वाढदिवस सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर. खूप चांगलं क्रिकेट आपण खेळलेलं आहे आणि समाधानाचे भाव तुमचे चेहरा पाहायला मिळते. तर आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल? आजचा दिवस सकाळपासून कसा एन्जॉय केलाय? मागचे 3 दिवस तर मी म्हणजे वर्षभर मी फक्त एकच वाट बघत असतो, आपली NB ट्रॉफी कधी चालू होते. त्यासाठी आमची पूर्ण टीम म्हणजे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची पूर्ण टीम म्हणजे आमचे प्रेसिडेंट सागरदादा भिंताडे, सचिन बाळ, अजय आवळे, अफजल मखदूम, रोहित हिंगे आणि पूर्ण ॲक्च्युली विवेकदादा भिंताडे. ॲक्च्युली कसं आहे, पूर्ण टीम म्हणजे NB म्हणजे एक पूर्ण फॅमिली आहे. मी आता ह्या फॅमिलीशी मागचे 4-5 वर्ष झाले जुडलो आहे आणि त्याच्यानंतर कळालं की निलेश दादांसाठी खूप मोठी म्हणजे त्यांचा मित्रपरिवार किंवा बाकी सगळ्या गोष्टी आता त्यांना मी पण सर्वांना ओळखतो आणि ते पण मला सर्व ओळखतात. आणि त्यांची मेहनत म्हणजे ते एकच नावासाठी सर्वजण मेहनत घेत असतात की NB अ ब्रँड. म्हणजे पहिला ब्रँड मला माहिती होता, पण NB ब्रँड काय आहे तो ॲक्च्युली NB फॅमिलीमुळे, NBचे जो मित्रपरिवार आहे त्यांच्यामुळे टुर्नामेंट सक्सेस होते किंवा टुर्नामेंटला मेहनत केली जाते. एकामुळं कुठली गोष्ट होत नाही, पण तो एक जो असतो तोच सगळ्यांना की त्याच्यासाठी सगळं करायचं असतं. आणि जेव्हा तो अशा लोकांना म्हणजे अशा लोकांसाठी जे करतो तेच त्याच्या खूप क्लोज असतात आणि ते त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात की हे त्या नावासाठी मला सक्सेस करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी आता मागचे 3 दिवस आपली जी NB ट्रॉफी चाललेली आहे आणि दरवर्षी असं होतं की लास्ट इयरच फक्त असं झालं की माझा वाढदिवस त्या दिवशी आला नाही. लास्ट इयरला तर फायनलच्या डेलाच माझा वाढदिवस आला होता आणि त्यावेळेला पण निलेश दादांनी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला होता. ॲक्च्युअली थँक्स फॉर NB टीम आणि NB ट्रॉफीसाठी मी त्यांचा एक घटक झालो आणि थँक्स फॉर निलेश दादा. तर तुमचं कार्य, तुमची लोकप्रियता वाढवतं आणि संदेशजी तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि कित्येक क्रिकेटपटूंना घडवलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये आणि पहिल्या षटकानंतर आपण केक कटिंग सेरेमनी देखील पूर्ण करणार आहोत. खूप मित्रपरिवार जमवलेला आहे संदेशजींनी. तर आपण पहिल्या ओव्हर नंतर केक कटिंग करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. सज्ज असतील उत्तमजी सावंत. थँक्यू सर. साई सयाजी प्रेझेंट आपण पाहतोय. आपली ट्रॉफी NB ट्रॉफी इथे आपल्याला पाहायला मिळते. फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग, महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतो मैदानावरती. साऱ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे लक्ष लागले या सामन्यावरती. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे मात्र हाफ ट्रॅकर शॉर्ट अँड पुल केला आणि चेंडू मात्र गोल केलाय. सीमापार खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आकडे बदलत आहेत. विशाल निगोटचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटरकडनं मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. दोन्ही टीम आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पराभूत सुरू झालेत. पराभवाची झळ सोसलेली आहे आणि इथे आपण कचपा काढण्यासाठी एकमेकांच्या समोर आमने सामने इथे मात्र ठाकले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल निगोट. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडनं पाहायला मिळतोय. चेंडू अडवलं जाईल. बॅक टू बॉलर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तुषार रणदिवेच्या सोबतीला आपण पाहिलं तर विपुल खैरे इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एकानं पुण्याचं क्रिकेट सातत्यानं गाजवलंय तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडचा वंडर बॉय म्हणून विपुल खैरेला इथे आपण बॅटिंग करताना पाहू शकाल. इन ऍक्शन रिव्हरचा प्रयत्न होता. स्विच हिटचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. एक धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं मैदानावरती सुरू आहे. धावफलक आणि स्कोर कार्ड बनवलं गेलात. 4 चेंडू 6 धावा. विपुल खैरे 3 चेंडू 5 धावा. तुषार रणदिवे 1 चेंडू 1 धाव. 44 चेंडू आणि पाठलाग करायचा आहे 60 धावांचा. इथे आपण पाहिलं तर पंच कळवतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानात येताना पाहायला मिळते. गोलंदाज खरं तर आपलं संतुलन बिघडताना पाहायला मिळते. अतिरिक्त अवांतर धाव येते. आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा खराब चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. एका अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड 7 धावा. षटक क्रमांक पहिला विशाल.
यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदानी टाकलाय. संघनायक कॅप्टन रणजित फराटेच्या हातात चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट होती, टप्पा पडल्यानंतर ऑपकट होताना मैदानी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विशालकडनं इथे आपण पाहतोय. नौकऱ्यातीचं एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून तर या टीम मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. शेवटचे 43 चेंडू आणि बनवायच्यात 59 धावा. सायंकाळचं सत्र आपण पाहिलं, तदनंतर आता रात्रीचं सत्र मैदान ती पाहायला मिळते. फ्लड लाईट्स मध्ये खेळलं जाणारा तिसऱ्या रात्रीतील क्रिकेट इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट आपण पाहतोय. साई सयाजी प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळते. एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता खोलो टप्प्याचा डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर कव्हर ड्राईव्ह. पाहणी पाहतच राहा. एनबी ट्रॉफीचा येतोय खणखणीत चौकार. विभागीय आयुक्त कार्यालय चे नायब तहसीलदार सन्माननीय बिपिनजी जाधव उपस्थित आहेत. आपण आज विनंती करतो आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपला विशेष सन्मान आपण सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. विभागीय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन चे नायब तहसीलदार सन्माननीय बिपिनजी जाधव या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. आपण आज नम्र विनंती करू इच्छितो की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. चांगलं कार्य राहिलं तर मग त्या चांगल्या कार्याला प्रत्येकाची उपस्थिती लाभते आणि म्हणूनच नेहमीच निलेशदादा भिंताडे यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांच्या कार्याची दखल प्रत्येक मित्र घेतोय आणि त्याचमुळे क्रिकेट या खेळाला जवळून पाहण्यासाठी सन्माननीय बिपिन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन नायब तहसीलदार सन्माननीय बिपिन जाधव साहेबांचा सन्मान करताना आम्हाला भरपूर आनंद होते. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शुभारंभीत सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतोय आदरपूर्वक आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. थँक्यू. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होतं. अनिकेत गोलंदाजीचा मार्क होता धावफलक 11. फुल टॉस चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापासून बराचसा दूरवरती आणि तिथे पंच निर्णय कळवतायत. चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. तिने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलतायत. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. अनिकेतच्या पहिल्या चेंडू ती चौकार विपुल खैरेने आपण पाहिलं तर खेळलेला आहे. विपुलला बॅटिंग करताना आपण पाहतोय 4 चेंडू 9 धावा. तुषार रणदिवे 3 चेंडू 5 धावा. धावांचा पाठला करत असताना बिनबाद 15 धावा त्या मात्र धावफलक होत्या. ओम 11 वडगाव हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 15. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल होता आणि चांगलं इम्प्रोव्हायझेशन आहे विपुलकडे आणि ते इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं आणि त्यातल्या त्यात मागच्या सामन्यामध्ये लागलेली ठेच आणि त्याचमुळे आता फलंदाजीचा स्तर थोडासा उंचावलेला आहे ओम 11 संघाचा. पण ठेच तर शिरसाट स्पोर्ट्स या संघाला सुद्धा लागलेली आहे आणि त्याचमुळे पहिल्या डावात म्हणावी तितकी धावसंख्या नाही आहे पण गोलंदाजीचं युनिट आता अजून मजबूत करावं लागेल. अनिकेत या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. पहिला चेंडू चौकार आलाय पण त्यानंतर एक सिंगल, धावसंख्या 16. दुसरं षटक आपण पाहतो अनिकेतकडनं सुरू आहेत. कमबॅक करावं लागतील. 1-2 विकेट खूप महत्वाच्या आहेत ज्या सुरुवातीच्या षटकांमध्ये जर मिळवलं तर गोलंदाजांचा विश्वास आणि कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय होताना पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू तर बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न सुरू पाहायला मिळते. गोलंदाज पॉलो मध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. अनिकेतला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीला संधी कमी मिळाली होती परंतु इथे आपण पाहिलं तर संधी मिळालीत. संधीचं सोनं करावं लागेल. मनीष सर 66 धावांचा पाठला करायचा आहे. 16 धावा धावफलक होत आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 50 धावा त्या मात्र बनवायच्या. कुठल्याही स्पर्धेचा आढावा घेऊन खेळ करणं खूप आवश्यक आहे आणि आपण मागच्या 3 दिवसांपासून संध्याकाळचं क्रिकेट थोडंसं कठीण आहे फलंदाजांसाठी तेच पाहिलंय. बघा मी सातत्याने तोच उल्लेख करतोय. या ठिकाणी फ्लड लाईट्स मध्ये अंधारात खेळणं वाटतं तितकं सोपं नाहीये. ड्यू फॅक्टर सुद्धा खूप मॅटर करतो या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्याचमुळे हे जे आव्हान आहे वाटतं तितकं सोपं नाही. ओम 11 साठी धावसंख्या बिनबाद 16. अजूनही जिंकण्यासाठी 38 चेंडू 50 धावांची गरज आहे.
दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात अनिकेतनं कमबॅक केले. पहिल्या चेंडूत ती जरी चौकार खेळला परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी मैदान ती पाहायला मिळते. समोर तुषार रणदिवे संघनायक कॅप्टन. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू तो मात्र मैदान ती टाकलाय. तुषार आपण पाहिलं तर पंचांकडे सुरू आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पाहताना पाहायला मिळाला की रिव्हचा वापर केला जातोय, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केलेला आहे. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर रेफरसाठी पाठवलेला आहे. बॅटिंग युनिट कडून हा रेफरल आलेला आहे. चांगला गेम प्ले गोलंदाज अनिकेतचा पाहायला मिळतोय. आणि तुषार मागच्या 2 पर्वांमध्ये मालिकावीरचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो पुरस्कार टिकवण्यासाठी सुद्धा तो स्वतःशीच लढतोय असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना तितका खेळ शानदार राहिला नव्हता तुषारचा आणि म्हणूनच आता फलंदाजी करताना त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न तो करतोय. खेळतोय 5 धावांवर 5 चेंडू त्याने आतापर्यंत घेतलेले आहे. संयमाचं प्रदर्शन करतोय. या ठिकाणी धडाकेबाज धमाका बिग बॅश 2024 नोव्हेंबर 2024ला याच महिन्यामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट डे नाईट टुर्नामेंट. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 9 लाख रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5 लाख रुपये. तर सिरीजसाठी तुम्हाला बाईक जिंकता येणार आहे आणि फलंदाज या ठिकाणी आता थोडासा आनंदात असेल कारण बॉल आहे वाईट. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 17 धावा 17 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फायदा होतोय ओम 11 या संघाचा. डॉट 2 आलेत पण त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा थर्ड अंपायर कडून. रिव्ह्यू रिटेन केलाय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला ऑब्डरायचा एक सुंदर फटका आपण पाहतोय. मिडऑफ मध्ये अडवला जातोय. एक धावेल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. परंतु तुषार रणदिवे आपण पाहिलं तर दुपारपासून प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडासा चढ उतार करताना पाहायला मिळालाय. आपण डाऊन स्वीकारताना पाहायला मिळालाय. पाहिजे त्या प्रकारची कामगिरी अपेक्षित त्याच्याकडनं होताना पाहायला मिळाली नाही. आपल्या फॉर्मशी तो मात्र झुंज देताना इथे मात्र पाहायला मिळतोय. कधी कधी स्वतःला थोडा वेळ द्यायचा असतो आणि जेव्हा तुम्ही नॉकआउट स्टेजमध्ये आहात तेव्हा तो 100% द्यायचा असतो. स्वतःवर तो विश्वास ठेवायचा असतो आणि आतापर्यंत तुषार त्याच ट्रॅकवर काम करतोय. धावसंख्या 18 ओम 11. ऑन साइडला स्वीपचा अंदाज. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. बॉलवर पोहोचतील, बॉल कलेक्ट करतील, बॅटिंग एंडला थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपताना धावसंख्या झालेली आहे ओम 11ची बिनबाद 19 धावा. जिंकण्यासाठी 36 चेंडू 47 धावांची गरज. 36 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. समीकरण बदलताना पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 36 चेंडू 47 धावा. रिक्वायर्ड रन रेट 7.83चा. आस्किंग रन रेट खूप महत्वाचा असतो कारण का बॅटिंग करत असताना, क्रिकेट खेळत असताना, धावा चेस करत असताना, पाठलाग करत असताना रणनीती खूप महत्वाची आहेत, प्लॅनिंग खूप महत्वाची आहेत. योजना आखून बॅटिंग इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. विशेषतः पार्टनरशिप केल्या जाते, इनिंगला बिल्डअप केला जाते. धावा देखील आपण पाहिलं तर 47 बनवायच्यात. 36 चेंडू शिल्लक आहे परंतु फ्लड लाईट्स मध्ये त्या बनवणं इतकं सोपं नाही आणि त्यासाठी प्रयत्न इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला ओम 11 वडगाव या संघाला मात्र करावं लागतील. आघाडीची बॅटिंग करणारी जोडी आपण पाहतोय. विपुल खैरे 6 चेंडू 11 धावा तर तुषार रणदिवे 6 चेंडू 6 धावा. पहिल्या विकेटसाठी मनीष सर पार्टनरशिप सुरू आहे. डाव खरं तर एक चांगल्या प्रकारे साकारला गेलाय आणि इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी दोन्ही टीम करतील ते देखील आपण पाहणार आहोत. उत्तम सर दोन्ही संघ या ठिकाणी ती जिद्द दाखवत आहेत. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे तर संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि त्याचमुळे तो संघर्ष आता गोलंदाजांचा देखील पाहायला मिळाला आहे. या अगोदर विशाल निगोडचं पहिलं षटक थोडंसं महागडं होतं तरी देखील पुन्हा एकदा तो विश्वास ठेवलेला आहे रणजितने विशालवर. हलक्या तरी बॉलला स्लाइस केले. क्षेत्ररक्षक पॉईंटचे थोडे ओव्हर एक्साइट झाले, पुढे सरकले पण बॅकअप होतं थर्ड मॅनचं. तो पोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण 1 धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 20 धावा ओम 11. विशालवरती विश्वास सातत्यानं दाखवलाय कारण का डावकर तिचा गोलंदाज आहे. अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर निगोटवाडीला बिलॉंग करणार विशाल निगोट अलीकडे आपण पाहिलं तर प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय म्हणून तो इथे कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूता तुषार रणदिवेला देखील आपण पाहिलं तर त्यानं उभं करून ठेवले, थांबवलं गेले. चांगला चेंडू मैदान ते टाकला. विशेषतः मनीष सर आपण पाहिलं तर रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर वेगानं वळण घेतोय आणि विकेट किपर संघनायक रणजित फराटेच्या हातात एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आवश्यक आहे शिरसाट स्पोर्ट्ससाठी. स्वीप करायचा प्रयत्न, अपील झाली आणि बेल स्टीप झाली.
धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल तुषारला. आता हुशार ठरतोय तुषार समोर विशाल आणि जबरदस्त कमबॅक होतोय तो म्हणजे स्टीव्ह शिरसाट स्पोर्ट्सचा. ओम 11 ला पहिला धक्का, तुषार धावचीच्या स्वरूपात बाद. मला मिळते मनीष सर याचसाठी आमंत्रित केलं होतं गोलंदाज विशाल निगोटला. ज्या ब्रेक थ्रू बद्दल आपण चर्चा करतो तो, ज्या विकेट बद्दल आपण चर्चा करतो तो, आघाडीची जोडी सुसाट सुटलेली आहे. एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू शिरसाट स्पोर्ट्स क्लबला कमबॅक करून देईल आणि तो कमबॅक विशाल निगोटनं इथे मात्र करून दिलाय. ऊर्जेचा संचार आता क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतोय शिरसाट स्पोर्ट्सच्या. तुषार या सामन्यात सुद्धा निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. पण आता पाहूया पुढील फलंदाज कोण येतोय. तर विपुल खेरेची साथ देण्यासाठी अंकुश लोहार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. बघा पहिला डाव संपल्यानंतर आपण जर आकलन केलं तर एकूण 66 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्यापैकी 20 धावा आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. त्याचमुळे दोन्ही संघांकडून इक्वल ऑपोजिट गेम प्ले पाहायला मिळालेला आहे. एका बाजूला जरी गोलंदाजाच्या खात्यात विकेट जात नाहीये पण हा जो सांघिक विजय आहे तेच आपण म्हणू शकतोय. कारण एक पार्टनरशिप ब्रेक करणं, ब्रेक थ्रू मिळवलं, मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करणं हे कुठल्याही टीमचं पहिलं काम आहे आणि टीमवर्क पाहायला मिळालं. ओव्हरऑल चांगला गेम प्ले विशाल निगोटचा पाहायला मिळाला. तुम्ही देखील खूप चांगली चर्चा केली होती की कटर्स आहेत विशालकडे, व्यवस्थित बॅटरला ओळखून ते गोलंदाजी करतात आणि त्याचाच फायदा शिरसाट स्पोर्ट्सचा झालाय. ड्राईव्ह केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये एक सिंगल पूर्ण होईल कारण आता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. थ्रो बॅटिंग अचूक आहे, पाहूया फलंदाज पोहोचलाय की नाही. संभ्रम आहे पंचाच्या मनामध्ये. थेट जाऊया वॉर रूम मध्ये. तिसऱ्या पंचांना आता बोलावण्यात आलेलं आहे या डिसिजन साठी. खूप चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जी अपेक्षा प्रेक्षकांची, ती अपेक्षांची पूर्तता ह्या दोन संघांच्या माध्यमातून होते. तर नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट मैदान ती पाहायला मिळते. परंतु गरज होती का? दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं तर प्रयत्न केला होता. अंकुश आपण पाहिलं तर पोहोचला गेला, परंतु विपुल खैरे जो मात्र डेंजर एंडला मैदान ती पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. आपली ट्रॉफी NB ट्रॉफी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक एन्जॉय करतायत. ऑनलाईन युट्यूबवरती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्ह्युअर्स आपण पाहिलं तर या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेताना पाहायला मिळतात. पुणे तिथे काय होणे, पुण्यनगरीतील एक चांगलं क्रिकेट, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन पुणे. आणि खरं तर प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणारी स्पर्धा. OUT आउट टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचाने कळवले. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहेत. विपुल खैरेला मात्र परतावं लागेल. डेंजर एंडला तो धावत होता आणि इथे आपण पाहिलं तर धोक्याची घंटा ती मात्र वाजलेली आहे. फलंदाज रनआउट, धावबाद. मध्ये अजूनही खूप काही दडलेलं आहे आणि दोन्ही संघांच्या विजयाचं गणित अजूनही अडलेलं आहे. आणि पाहूया आता ते गणित कुठला संघ सोडवतोय. दोन फलंदाज बाद झालेत. विपुल सुद्धा धावचीच्या स्वरूपात परतीचा प्रवास करतोय. दोन्ही फलंदाज धावचीत झालेले आहेत आणि आता नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम 11 या संघाकडून अंकुश लोहार ची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत निलेश पिंजारी. एक्सपिरियन्स आहे निलेश यांचा आणि आता अंकुशच्या साथीनं तो एक्सपिरियन्स शेअर करावा लागेल. तुर्तास धावसंख्या झाले 21 धावा. म्हणालो होतो की क्रिकेटचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये जितका वाटतो तितका सोपा नाहीये. मागच्या 3 दिवसांपासून आपण तेच पाहतोय, मागच्या 3 वर्षांपासून आपण तेच पाहतोय. NB ट्रॉफी खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे, पण काही काहींचं स्वप्न एका विक्रमाने पूर्ण झालेलं आहे आणि काही काना त्या विक्रमाची प्रतीक्षा आहे. अनिकेत ताकवणे 3 वर्ष खेळले, पण आता या वर्षी त्यांचं अर्धशतक पूर्ण झालं. हलक्या बॉल प्लेस केला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, एक सिंगल होते. पूर्ण चांगलं क्रिकेट नेहमीच आपण पाहिलेलं आहे निलेशचं आणि अंकुशचं. त्यातल्या त्यात निलेशच्या वतीने एक सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते 22 धावा, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 31 चेंडू 44 धावांची गरज. समीकरण बदलताना पाहायला मिळते. धावा बनवणं गरजेचं आहे, परंतु विकेट घेणं देखील गरजेचं होतं आणि त्या विकेट शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाने मिळवलेल्या आहेत. रनआउटच्या रूपानं आपण पाहिलं विपुल खैरे बाद होताना पाहायला मिळाला.
तुषार रणदिवे देखील आपण पाहिलं तर धावबाद होताना पाहायला मिळाला. त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत ना शिरसट स्पोर्ट्स गावनं इथे आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक या मॅचमध्ये केलेलं आहे. सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला ते विजय होऊन देणार नाहीत, कारण का या मॅचमध्ये अजूनही संघर्ष आणि संघर्ष तो मात्र पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 22. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळते, फेकी केली जाईल. अक्षय खोंड तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरातील एक तेजपुंज तारा, परंतु सातत्याने चांगली कामगिरी त्याही खेळाडूकडून आपण पाहिली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. समीकरण बदलले, शेवटचे चेंडू शिल्लक आहे 30 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग अँड फॅब्युलस ही आता मॅच होणार आहे, कारण आता शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचतोय. आता इक्वेशन 30 चेंडू 43 ची गरज आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, 2 फलंदाज बाद झाले. ओम 11 संघाकडून अपेक्षा तुषारची करून होती, तुषारने अपेक्षांची पूर्तता केली नाही आणि त्यानंतर आता थोडेसे संभ्रमात आलेले आहेत ओम 11चे समर्थक. एकंदरीत क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आनंद देईलच असं नाहीये, कारण कधी कधी निराशा देखील तुम्हाला पत्करावी लागते. तुमच्या आवडीचा खेळाडू चांगला खेळ करेलच नाही असं नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या प्रत्येक डावावर लक्ष ठेवून आहे, तुमच्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवून आहे आणि त्याचमुळे क्रिकेटचा खेळ खेळताना प्रतिस्पर्धी संघाचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. शिरसाट स्पोर्ट्स या संघाने खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन केलेलं आहे, गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच अनिकेतच्या कामगिरीवर लक्ष ठेवताना पुन्हा एकदा अनिकेतला स्पेल कंटिन्यू करण्याची संधी मिळालेली आहे. अनिकेत तयार, पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज अंकुश. ड्राईव्ह केल्या बॉलला, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ, धावसंख्या 2 गडी बाद 24. एका धावेने स्कोर कार्ड पुढे तर आलेला आहे. धावपलकोती 24 बनवल्यात, 29 चेंडू 42 धावा. अजून आपण पाहिलं तर इथे मात्र बनवायच्यात 66 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रात फ्लड लाईट्स ऑन आहे आणि एक मॅच रंगताना पाहायला मिळते. आता वाढदिवस साजरा होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. संदेशची पार्टी यांचा कोर कमिटी मेंबर आहेत. एनबी ट्रॉफी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हे स्वतः निलेश दत्ता भिंताडे या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थापक आहेत निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे. तसेच आमच्या सर्व कोर कमिटी मेंबर अध्यक्ष सागरदादा भिंताडे, सचिन भाट सर, अफजल मखदूम सर, राजावळे सर, रोहित इंगे सर, सर्व मेंबर्स आणि मित्रमंडळी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संदेश पार्टे यांचा वाढदिवस साजरा करतात. आणि त्यांनी देखील बोलून दाखवलं, त्यांचं वक्तव्य हेच होतं की एनबी ट्रॉफीसाठी मी सुद्धा समर्पित राहिलेलो आहे आणि हे माझं सौभाग्य आहे की एनबी ट्रॉफी सीझन 3च्या दरम्यान माझा वाढदिवस येतोय. 2 गडी बाद 24 धावा धावपलकोत्यात. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, 66 धावांचा पाठलाग केला होतोय. अनिकेत गोलंदाज, इथे देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन दी टोच मारा करते, निलेश पिंजरेला थांबवले, उभं करून ठेवले, जबरदस्त गोलंदाजी अनिकेतकडनं पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजाची आयडेंटिटी ओळखून आपली क्वालिटी आता फलंदाजांना दाखवावी लागणार आहे. आता गोलंदाज आपली आयडेंटिटी टिकवतोय, अनिकेत इकॉनॉमिकल गोलंदाज ठरतोय. जी अपेक्षा होती रणजित फराटेला गोलंदाजांकडून ती अपेक्षा गोलंदाज अनिकेत पूर्ण करतोय. इक्वेशन बदलते, 27 चेंडूंमध्ये आता 42 धावांची गरज आहे. अनिकेत तयार, ओव्हर द विकेट. वेट अँड वॉच पॉलिसी, फलंदाजाला गुंगारा देऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. लेग कटर, ऑफ कटर खूप चांगले आहेत आणि त्याचमुळे निलेश पिंजारे सारखा अनुभवी फलंदाज अक्षरशः डगमगतोय खेळपट्टीवर. गोलंदाजाला नाचवलं जाते. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत ची पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स, आवश्यकता 26 चेंडू 42 धावा. एक्सपिरियन्स समोर आपण पाहतो, यंग टॅलेंट छापलं जाते आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफी मध्ये. यावेळीचा चेंडू होता, यावेळेस आक्रमण केले, प्रचंड मोठा प्रहार, 3 डॉट बॉल आणि त्यानंतर उत्तर दिले निलेश पिंजारीच्या बॅट मधून आलाय एनबी ट्रॉफीचा खणखणीत षटकार. ना बॉल थेट काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे लँड झाला आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ओम 11ची 30 धावा जिंकण्यासाठी आता 25 चेंडू 36 धावांची गरज आहे. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल, वाईटच्या आउटसाइड एज, बॉल गॅप मधून मागे बॅकवर्ड पॉइंटला सूर मारून क्षेत्ररक्षण चांगलं आहे पण बॉल काय अडत नाहीये, पण बॅकअप आहे.
डीप बॅकवर्ड पॉइंटला मिळतात या 2 धावा. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 32 धावा जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे अजूनही 24 चेंडू 34 धावा. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि संदेश सर यांचा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ. संदेश सर, आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आपल्या मनातल्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत ह्या निश्चितच लवकर लवकर मात्र पूर्ण व्हाव्यात आणि तुमचं नाव असंच या टीव्ही क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून मोठं होत राहो. ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा टू कॉम बॉक्स. संदेश पाटे सरांचा वाढदिवस अभिष्टन चिंतन 16 देखील आपण पाहिलं तर मान्यवर अतिथींच्या शुभास्ते संपन्न झालेला आहेत. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आणि NB ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचा अभिष्टन चिंतन 16 तो देखील संपन्न होताना पाहायला मिळालाय. मान्यवरांचा आभार. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी 2 गडी बाद 32 धावा तर मात्र धावपलक होत आहेत. 66 धावांचा पाठलाग केला जातोय. मॅच रंगतदार आहे, मॅच रोमर्षक आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या उत्कंठा आता शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार आणि कोण बाजी मारणार ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय अंकुश लोहारच्या बॅट मधून आपण पाहतोय. तो लेफ्ट हँड बॅटर आहे. तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चुकी होताना पाहायला मिळते परंतु बॅकअप केला गेलाय. फेकी सुरेख आहे आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान येताना पाहायला मिळते. स्वतः संघनायक रणजित फराटे बायकर मॅन इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मार्क होत आहे. NB ट्रॉफीच्या या सीझन मधील आपण पाहिलं ना मनीष सर तर यंग टॅलेंट आणि यंगस्टर कॅप्टन म्हणून ज्याची प्रचंड मोठी ख्याती राहिलेला आहे तो इथे मैदानावरती आहे. रणजितने स्वतःला वाचून ठेवलं होतं. पहिल्या 4 षटकांमध्ये त्यांनी मात्र गोलंदाजी स्वीकारली नाही आणि त्यांनी फक्त मोक्याची वाट पाहिली. इतर गोलंदाजांना तो चान्स दिला आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की आता आपण पुन्हा एकदा या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो आणि 5व्या षटकावर ते स्वतः आले आणि पहिल्या चेंडूवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाचा पण त्या ठिकाणी फक्त मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 33 वर. जिंकण्यासाठी 23 चेंडू 33 ची गरज आहे. सामना बॅलन्स झालेला आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेस ऑन दी टोज हलक्या त्याने बॉलला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीपला पोहोचतील. बॉलवर थ्रो होईल. बॉलिंग एंडला थ्रो त्या ठिकाणी होतोय पण पाहूया त्या ठिकाणी बॅकअप नाहीये बॉलरच्या मागे आणि मिळतात या 2 धावा. 2 धावा होतील ऍड. एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर ढकलणार आहे. त्याचमुळे मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल दोन्ही टीम्सला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते पोहोचते 35 वर. आवश्यकता 22 चेंडू 31 धावा. दोन्ही विकेट आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गमावले गेल्यात त्यामुळे इथे ताळमेळ ठेवावा लागेल दोन्ही बॅटरमध्ये. निलेश पिंजारी अंकुश लोहार दोन्ही खेळाडूंनी हप्पीज क्रिकेट प्रचंड मोठ्या प्रमाणात खेळले आणि फुलपीच क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाला साजेसा खेळ सातत्याने केलेला आहे. निलेश पिंजारी आपण पाहिलं तर राईट हँड बॅटर आहेत. अंकुश लोहार लेफ्ट हँड बॅटर आहेत. दोन्ही फलंदाज प्रचंड विध्वंसक आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळला डीप बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या अगदी मधोमध चेंडू आपण पाहतोय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकअप चांगला आहे. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत धावा येत आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलक होती 2 गडी बाद 37 धावा. शेवटचे 21 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिले या जोडीनं. काय प्रतिभा या दोन्ही संघांची पाहायला मिळालेली आहे आणि आता ओम 11 आणि शिरसाट स्पोर्ट्स हे संघ तोडीस तोड प्रतिउत्तर एकमेकांना देतात. एकमेकांना कुरघोड्या करतायत. रणजित फराटे ओव्हर द विकेट. गती परिवर्तन होतं. अगोदरच कमिट झाले होते ऑन साइडला पुल करण्यासाठी. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला. बॉल थोडा उशिराने आला आणि हीच तर चाल होती रणजितची ज्याला परिवर्तन करणं जमते आणि त्यांनी परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये अडवलेलं आहे निलेशला. दरम्यान येतो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता शिरसाट स्पोर्ट्स साठी. धावसंख्या 37 वर थांबले आणि आता 20 चेंडू 29 धावांची गरज. रणजित पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. उंची घेईल परंतु लांबी घेतोय की नाही आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय परंतु धावांसाठी इथे धावपळ मैदान होताना पाहायला मिळते. एकच धाव घेतली गेली.
टेक्नॉलचा वापर केला ते थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवलाय की नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पंच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला ऑर रूम मधून बिझी होताना पाहायला मिळतील. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर, टेक्नॉलचा वापर केला ते 70-70च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. अगदी HD क्वालिटीमध्ये घर बसले प्रेक्षक देखील अगदी अँड्रॉइडवरती, टीव्हीवरती, स्मार्टफोनवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. मन मुरादपणे आपण पाहिलं तर आपली ट्रॉफी, NB ट्रॉफी इथे मात्र एन्जॉय करताना ते मात्र पाहायला मिळतात. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. यावर्षीच्या हंगामात पुणे जिल्ह्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा मनीष पाटील सर जी डे नाईट स्वरूपात इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आपली ट्रॉफी, NB ट्रॉफी. सेफ आहे तर बॉल अडवलेला आहे, तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण त्या ठिकाणी अपेक्षा रणजितला ही होती उत्तम सर की तो झेल टिपायला हवा होता, कारण जितके जास्त धक्के देता येतील तितका चांगला खेळ इतर गोलंदाजांना सादर करता येईल. शेवटच्या टप्प्यावर दडपण येणार नाही. बघा खूप चांगला अटेम्प्ट होता, नो डाऊट अबाउट इट, पण धावा वाचवणं हे त्यांनी पहिलं कर्तव्य समजलं आणि त्याचमुळे आपल्या संघासाठी त्यांनी धावा सेव्ह केल्या. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 38. जिंकण्यासाठी आता 19 चेंडू 28 धावांची गरज आहे. रात्रीच्या सत्रामध्ये 60 ते 70 धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात, त्याचीच प्रचिती आपण मागच्या 3 दिवसांपासून पाहिलेली आहे. आणि त्याचमुळे आता एक चांगलं फेअर क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. जास्त वेळ घेऊ नका, अजूनही 12 मिनिटाचा कालावधी बाकी आहे, कारण या सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळा. थोडे डिस्कशन ऑन फील्ड अंपायर्स करतायत मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा 2 गडी बाद. अंकुश 3 वर खेळतात, निलेश पिंजारे 14 वर खेळत आहेत. जसं आपण उल्लेख केला की या हंगामातली पहिली दिवस रात्र प्रकारातली ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातल्या क्रिकेटपटूंसाठीच आपण मर्यादित ठेवलेली आहे. कुठलाच आयकॉन नाहीये, फक्त पुणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना न्याय मिळावा, मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी. आणि म्हणूनच निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हंगामाची सुरुवात NB ट्रॉफीच्या वतीनं केली जाते. आणि काय प्रतिसाद आमच्या सर्व संघ मालकांचा मिळते, आमच्या सर्व स्पॉन्सरचा मिळते, आणि त्याचमुळे ही स्पर्धा आता उल्लेखनीय राहिलेली आहे. आमचे टायटल स्पॉन्सर आहेत साई सयाजी, तसेच को स्पॉन्सर्ड आहेत बन्सल क्लासेस, 70-70 स्पोर्ट्स, MUCC स्पोर्ट्स क्लब संबळपूर, ओडिसा, सिम्बा, काशीनाथराव खुटवड मेमोरियल स्कूल, NP स्पोर्ट्स, VS स्पोर्ट्स, आणि ही पूर्ण इव्हेंट मॅनेज केलेली आहे रेनबो इव्हेंट्सने. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, तसेच क्रिकेटपटूंसाठी उत्तम दर्जाची फ्लड लाईट्स, ज्या ठिकाणी बॉल व्यवस्थित साईट होतो. मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर पूर्ण ग्रासबाय म्हणजे ग्रासी ग्राउंड आहे, आउटफील्ड टर्फची आहे. त्याचमुळे आता इकडे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा कस लागतोय, अनुभवाचा कस लागतोय, गुणवत्तेचा कस लागतोय, आणि त्याचमुळे कित्येक क्रिकेटपटूंनी विक्रम नोंदवलेले आहेत या NB ट्रॉफी सीझन 3 मध्ये. आपली ट्रॉफी, NB ट्रॉफी युवा तरुण खेळाडूंना घडवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्यानं सगळे पुणेकर पाहत आलेत. विशेषतः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील ही स्पर्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचं काम करते. अगदी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावातून वाडी वस्तीवरतून खेळणारे खेळाडू या मैदानात येऊन आपलं टॅलेंट मात्र दाखवताना पाहायला मिळतात. आणि एक चांगलं क्रिकेट आपली ट्रॉफी, NB ट्रॉफी ती मात्र नेहमीच आपल्याला दाखवताना पाहायला मिळाले. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते.
बॉल अडवला जातोय आणि फक्त ही एक दोन गडी बाद 38 आणि खेळ थोडा थांबला होता प्रेक्षकांच्या माहितीसाठी संघांच्या माहितीसाठी 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे 19 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन ओम 11 स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज होत आहेत अंकुश लोहार निलेश यांनी खूप चांगला खेळ सादर केलेला आहे नेहमीच प्रेक्षकांचा आदर त्यांनी कमवलेला आहे पण आता या दोन संघांना सुद्धा तसाच आदर प्रेक्षकांचा कमवायचा असेल तर मग तसा वरच्या श्रेणीचा वरच्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल खेळ प्रत्येकाकडे आहे पण तो खेळ वेळेवर सादर केला गेला पाहिजे आणि पाहूया आता तोच खेळ या दोन संघांच्या वतीने पाहायला मिळतोय का टाइम इज मनी असं म्हटलं जातं यानंतर अजून एक सामना 8 षटकांचा आपल्याला खेळवायचा आहे आणि त्याचमुळे सर्व गोष्टी व्यवस्थित आयोजकांनी आखलेल्या आहेत त्या आखणीला आपण देखील न्याय द्यायला हवा पॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेला गोलंदाज कॅप्टन शिरसाट स्पोर्ट्सचा रणजित फराटे चला जास्त वेळ घेऊ नका व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना या सर्व गोष्टी तुमच्या वतीनं आम्हाला अपेक्षित आहेत की आपण देखील तसाच फेअर गेम प्ले खेळाल जेणेकरून ही आपली एनव्ही ट्रॉफी जसं आम्ही सातत्याने सर्व समालोचक मित्र उल्लेख करतोय तर आपल्या एनव्ही ट्रॉफीला आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे चला मॅच ऑन करा कमिटी मेंबरचा निर्देश आहे मॅच ऑन करा कारण या ठिकाणी सर्व कमिटी मेंबर्स क्रिकेट खेळलेले आहेत क्रिकेट जवळून त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे द्यायचं तर बेस्ट नाही तर द्यायचंच नाही हाच नेहमीच आमचं घोषवाक्य आहे NBSFचं 38 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेटचा शेवटचा बॉल या 5व्या षटकातला स्ट्रायकर एंडला फलंदाज अंकुश चला प्लीज सहकार्य करा ऑर्गनायझिंग कमिटीचा कोर कमिटीचा तो निर्देश आहे ती एकच धाव आहे लेफ्टी बॅटर अंकुश स्वतःला स्विच केलं आणि त्यानंतर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न अंकुशचा होता शेवटचा बॉल येतोय हा डॉट पुनरागमन करते शिरसाट स्पोर्ट्स ही टीम 3 षटकांचा खेळ आहे बाकी आणि आवश्यकता 28 ची 18 चेंडू 28 धावांची गरज 18 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन ओम 11 समीकरण बदलताना पाहायला मिळते परंतु प्रचंड मोठी चुरस या मॅच मध्ये पाहायला मिळते एक एक धाव एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे एक एक विकेट एखादा चौकार षटकार देखील फार महत्वाचा या मॅच मध्ये राहणार आहे कारण का ओम 11 वडगाव हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे हार मानायला तयार नाही 18 चेंडू 28 धावा हे समीकरण आपण पाहिलं तर इथे मैदान ती स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते 28 रन टू विन 18 बॉल हे समीकरण आपण इथे मैदान ती पाहतो आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज संदीप गिरे तो मात्र स्वच्छ होताना पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडोगन फराटा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू एकाच टीम मध्ये मनीष सर आपण पाहिलं तर जवळपास एकाच गावातील 3 ते 4 खेळाडू याच संघात खेळताना पाहायला मिळतात कारण का त्या दर्जाचा खेळ त्या खेळाडूंचा सातत्याने राहिलेला आहे आणि तो इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय शिरूरचा आपण जर तालुका पाहिला तर शिरूर तालुक्यातील मला असं वाटते 17 ते 18 खेळाडू एनबी ट्रॉफी खेळत आहेत आणि म्हणूनच इतका प्रचंड असा क्रिकेटचा खेळ नेहमीच सातत्याने आपण जर दिला तर शिरूर तालुक्याची एक टीम पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळेल एनबी ट्रॉफीमध्ये तसं मल्हारीअप्पा गव्हाणे यांनी वक्तव्य केलं बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे बॉलिंग ट्रॅकवर संदीप गिरे येतात स्ट्रायकर एंडला निलेश पंजारी आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला अंकेश लोहार आहेत 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे ओम 11 संघ या ठिकाणी चांगलाच खेळ सादर करण्यासाठी पार्टनरशिपवर भरोसा ठेवून खेळतोय निलेश आणि अंकुश या दोघांची पार्टनरशिप खूप महत्वाची आहे कारण त्यांना माहिती आहे की आराम केला तर या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल बघा तुझं टायमर स्टार्ट आहे लक्षात घ्या 4 मिनिटाचा कालावधी आम्ही मजा केलेला आहे जो वेळ आपण वाया घालवला होता तर 4 मिनिटाचा कालावधी वजा केलाय पण टायमर स्टार्ट आहे धावसंख्या 38 2 गडी बाद स्ट्रायकर एंडला निलेश टॅप केले बॉलला ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते एक सिंगल स्ट्राईकवर अंकुश पोहोचतायत धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 39 जिंकण्यासाठी 17 चेंडू 27 धावांची गरज समीकरण बदलताना पाहायला मिळतात निलेश पिंजर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतोय गोलंदाजांच्या मेरिटनुसार गोलंदाजांचे चेंडू रीड करून तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देतोय आणि खराब चेंडूंवरती षटकार चौकार तो ठोकताना पाहायला मिळालाय निलेश पिंजारी 11 चेंडू 15 धावा अंकुश लोहारला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 3 धावा अंकुशनं सुरुवातीपासून एक संयम तो मात्र मैदान ते दाखवलेला आहे परंतु आता कमी चेंडू आहेत जास्त धावा आहेत त्यामुळे एक विध्वंसक बॅटिंगची गरज इथे ओम 11 वडगाव या टीमला मात्र पाहायला मिळते 2 गडी बाद 39 धावा 6व्या क्रमांकाचे षटक बॅटिंग पॉवर प्ले
यावेळीचा चेंडू होता संदीप गिरेचा. हाफ ट्रॅकर मात्र खेळलाय ऑन साइड मिड विकेटला. फटका चांगला आहे, तोपर्यंत एक सिंगल येईल. फेकी सुरेख आहे, बॅकअप देखील अतिशय ताकदवान तो मात्र पाहायला मिळतोय. कोणताच संघ या क्षणी आपण पाहिलं तर चुकी करताना पाहायला मिळणार नाही, कारण का छोटी चुकी देखील प्रचंड महागात ठरू शकते. आक्रोश पाहायला मिळतो दोन्ही संघातील खेळाडूंचा, आवेश पाहायला मिळतोय दोन्ही संघातील खेळाडूंचा, ती जिद्द पाहायला मिळते दोन्ही संघाच्या खेळाडूंची. दरम्यान आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते संदीप गिरे. बॅक टू बॅक 2 सिंगल्स मिळतात. ओम 11 ला धावसंख्या 40. हवेत आहे बॉल, संधी मिळाली. वेळ निघून जाण्या अगोदर मेहनत करून घ्या आणि 30 वेळ आता नावावर करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. फलंदाजाला बाद होऊन परतावं लागतंय. निलेश पिंजारी बॅक टू पॅव्हलियन. आपण पाहतोय संदीप गिरेकडनं एक चांगला झेल विशाल निगोटकडनं आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. मेहनत एक असत तंत्र आहे, ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि तीच मेहनत करताना विशाल निगोट, संदीप गिरे या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिले. ज्यानं चांगली गोलंदाजी केली तो संदीप गिरे होता, ज्यानं चांगला झेल टिपला आणि निलेश पिंजरला परतवलं तो विशाल निगोट मैदान ती पाहायला मिळाला. 6वं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 40 धावा, 15 चेंडू आणि बनवायच्यात 26 धावा. समीकरण बदलते, चेंडू कमी आहेत, धावा जास्त बनवायच्यात. एकेरी दुहेरी धावांबरोबर प्रत्येक षटकात जर एखादा मोठा फटका आला तर या धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु ते प्रयत्न मनीष सर इथे मात्र करावे लागतील. त्यासाठी शुभम आले आहेत आणि शुभम यांचा फटका काही अंशी फसला होता. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल शॉर्ट फाईनलला पोहोचलाय. दरम्यान एक सिंगल होते, पूर्ण धावसंख्या पोहोचते. 3 गडी बाद 41, 14 चेंडूंमध्ये आवश्यकता 25. शुभमकडे ती कॅपेबिलिटी आहे, स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहे, इनिंग फिनिशर आहे, मॅच फिनिशर आहे आणि त्या फलंदाजावर सुद्धा आता ओम 11 या संघाला भरोसा ठेवावा लागेल. पण भरोसा संदीप गिरे सिद्ध करून दाखवत आहेत शिरसाट स्पोर्ट्ससाठी अचूक दर्जाचं षटक हाताळताना. 41 धावफलक होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 6वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडूचा आक्रमण केले, प्रचंड मोठा प्रहार, गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, चेंडूला पाठमोर होतोय, चेंडू अडवतोय, फेकतोय आणि तोपर्यंत धावा मैदान येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावफलक होते आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 गडी बाद 43 धावा, 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि एक धाव इथे मात्र फार महत्वाचे आहे. आता गणित मोठ्या स्ट्रोकचं आणि विकेटचं ठरणार आहे. मोठा स्ट्रोक आला तर ओम 11 संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचेल. विकेट तर सातत्याने येतच आहेत आणि त्याचमुळे त्यावरच नजर असेल गोलंदाज संदीप गिरेची. हे इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. 5 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, ऑन द राईज खेळलेत, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. रणजित कुठली चूक करणार नाहीये, चुकीची अपेक्षा नाहीये, फलंदाजाला परतावं लागतंय. अंकुश सुद्धा परतीचा प्रवास करतील. सामन्यामध्ये खूप चांगली गरुड झेप घेतोय शिरसाट स्पोर्ट्स हा संघ. जीतच्या नावात जीत आहे, परंतु अजूनही पहिल्या जीत पासून संघ मात्र वंचित आहे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न सुरू आहेत आणि इथे आपण पाहिलं तर संदीप गिरेनं या षटकात अजून एक मोहरा तो मात्र परतवलाय. विकेट येताना पाहायला मिळते. अंकुश लोहार तो देखील बाद होताना पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी ट्विस्ट निर्माण होते. 12 चेंडू आणि बनवायच्यात 23 धावा. शुभम शेळके जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत ओम 11 या संघाला विजयाचं स्वप्न पडू शकेल, विजयाचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय अक्षय शिंदे. बघा स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर होती टीम ओम 11ची. तुषार बाद झाले, त्यानंतर मात्र डाव थोडासा गडबडला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे. पण अजूनही मागे काय घडले त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय त्या गोष्टीचा विचार मनात ठेवून ओम 11 या संघाला खेळ करावा लागेल. कारण आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता 23ची. 12 बॉल्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू मॅच इज इन क्रुशियल मोड. मॅच इज ऑन. अनेकांचे टी ऑन आहेत, अँड्रॉइड मोबाईल ऑन आहेत, स्मार्टफोन ऑन आहेत, कारण का सामना इथे आपण पाहिलं तर सुरूच आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते.
रंगतदार सामना, रोमहर्षक मॅच, उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार? पहिल्या विजयाची प्रतीक्षा दोनही टीमला आहे. दोनही संघांना अजून एकही विजय पाहिला नाही आणि त्या विजयाची अपेक्षा करतायत. ओम 11 वडगाव तर दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स क्लब ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूता शुभमसाठी स्विंगानं मिस होताना पाहायला मिळते. प्रतीक फराटे यही गोलंदाजाकडे प्रचंड टॅलेंट आहे आणि तो देखील आपण पाहिलं तर रणजित फराटे आला, संदीप गिरे आला आणि त्याच्याच पावलांवरती पावलं टाकत प्रतीक फराटे पाहायला मिळतोय. ऑफस्टपच्या बाहेरचा पाथ पकडून ठेवल्या ऑन साइडला, हॅमर केलाय बॉलला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. बॉल गॅदर होईल, थ्रो होईल तोपर्यंत कॉल चुकला होता. शुभमने नकार दिला होता. अक्षयला धाव हवी होती पण एक सिंगल मिळते. संघाची गोलंदाजी टाईट असेल तर तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने धावसंख्या 44, 4 गडी बाद जिंकण्यासाठी 10 चेंडू 22 धावांची गरज. क्लायमेट थंड आहे परंतु मॅच गरम आहे. सामना अजूनही संपायला तयार नाही. दोन्ही बाजूला उत्कंठ शिगेला पोहोचल्या. 4 गडी बाद 44, शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्यात 22 धावा. 22 रन टू विन 10 बॉल, 10 चेंडू आणि 22 धावा. मॅच आपण पाहिलं तर प्रचंड क्रुशल पाहायला मिळते. रंगतदार रोमहर्षक मॅच. यावेळीचा चेंडू होता अक्षय शिंदेला आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. अक्षय अर्थात सनीला आपण पाहतोय. खरं तर या सिच्युएशनला डॉट बॉलला दबाव निर्माण करणार आहेत, प्रेशर क्रिएट करणारे आहेत. दुसरा काय करतो त्यावर दुर्लक्ष करून मला काय करायचं ते लक्षात घ्यावं लागेल अक्षय शिंदेला. आणि निर्भय फलंदाजी करायची पण बॅटची टॉपेज आणि बॉल बॉलरच्या हातामध्ये. कॉट अँड बोल्ड बाय प्रतीक फराटे आणि आता धक्का बसतोय 5वा. टीम ओम 11 ला अक्षय शिंदे बॅट. पाहू शकाल प्रतीक फराटेचा चेंडू आपण पाहिला तर खूप चांगला होता आणि त्यावरती विकेट येताना पाहायला मिळते. विकेट टेकर गोलंदाज प्रतीक फराटे देखील सातत्याने पाहायला मिळाले. मांडोगण फराटा याच गावातून 4 ते 5 खेळाडू सर NB ट्रॉफी खेळतात. आपली NB ट्रॉफी ते खेळताना पाहायला मिळतात आणि खरं तर खूप चांगलं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलं तर शिरूर तालुक्यातून या खेळाडूंकडून आपण पाहिलेलं आहे आणि या खेळाडूंच्या खेळाचा दबदबा तो क्रिकेटच्या पटलावरती कायम राहिलेला आहे. हमीद येत आहेत नवीन फलंदाज, माफ करा. 44 धाव 5 गडी बाद. आलेल्या पहिल्याच बॉलवर फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, एक सिंगल होते. पूर्ण स्ट्राईक मध्ये शुभमला एका धावेचे होते. वाढ धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 45 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 21 धावांची. माफ करा 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. मॅच आता हळूहळू शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या बाजूने सरकते पण आता हा शेवटचा बॉल या षटकातला खूप महत्वाचा ओम 11 साठी. या चेंडूवरती आपण पाहिले तर फटका खेळला इनसाइड आउट हवेत. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली, चेल टिपलाय, विकेट होईल पतन. प्रतीक फराटेला मिळतं यश, फलंदाज इथे मात्र होतोय बाद. टप्प्यापर्यंत जिद्द न सोडता क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये, बनायचं आहे तर गेम चेंजर बना. आणि पाहूया तो गेम चेंजर परफॉर्मन्स देण्यासाठी ओम 11 या संघाकडून कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि पाहूया अजूब पटेल तसा खेळ खेळतोय का, कारण शेवटचे 6 बॉल्स बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. आज आपण फायफर पाहिलं, आज आपण हॅट्रिक पाहिली, आज आपण वैयक्तिक अर्धशतक पाहिलं, आज आपण सांघिक शतक पाहिलं, तर आज आपण हा लॉंग चेस पाहणार आहोत का. 6 चेंडू 21 धावांची गरज. चेस करण्यासाठी चेस मास्टर मैदान ती पाहायला मिळेल. अचित पटेल जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव प्रचंड मोठा आहे, क्रिकेटचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि तोच इथे मैदान ती पाहायला मिळेल. 40च्या पलीकडे गेलेला खेळाडू म्हणून अच्चू पटेलची खासियत आहे. आज या क्रिकेटच्या पटलावरती एक नवा विक्रम करेल का आणि रेकॉर्ड तो बनवेल का ते देखील आपण पाहणार आहोत. समोर आकाश मोरे 6 चेंडू 21. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल.
संदीप गिरेचा पहिला चेंडू इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रयत्न केलाय परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. न थकता न हरता प्रयत्न करणाऱ्या समोर नशीब सुद्धा झुकते आणि या ठिकाणी बघा पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे, धावसंख्या पोहोचते आता 6 गडी बाद 49 धावा जिंकण्यासाठी 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स्ड आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यावर ही चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल कारण पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे फलंदाजाने स्पष्ट केलेले आहेत. यावेळी स्विच मध्ये बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, मयूर कारंडे बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट होईल, दुसरा धावेसाठी प्रयत्न केला जात नाही, फक्त एक धाव पूर्ण होते आणि स्ट्राईकवर आता पोहोचतायत फलंदाज अजीज पटेल म्हणजेच अजू पटेल. धावसंख्या झाले 50-50 अप फॉर टीम ओम 11 जिंकण्यासाठी 4 चेंडू 16 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16. अज्जू पटेलने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यात. आकाश मुरला त्यानं थांबवले आणि एक महत्वाची मॅच आपण पाहतोय शेवटच्या षटकात मॅच ऑन आहे. 4 चेंडू आणि बनवायच्यात 16 धावा. गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता, फटका तर केला हवेत, चेंडू उंची घेईल, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. मयूर कारंडे डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. महत्वाच्या क्षणी येते विकेट, फलंदाज बाद. गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे स्ट्रोक आणि सामना ओम 11च्या खिशात जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आता अजू बाद झाले, अजूच्या जागेवर नवीन फलंदाज वैभव येत आहेत. 3 चेंडू आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम चेंडू समजून फलंदाजी करावी लागेल ओम 11च्या फलंदाज वैभवला. आकाश बोरई यांची 7 धावांची मिळालेली आहे. ओम 11 या संघाला जर या एनबी ट्रॉफी मध्ये थांबायचं असेल, टिकायचं असेल तर हे पुढचे 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील. पहिला चेंडू चौकार आला, वाटलं होतं की कमबॅक होईल ओम 11चं, पण त्यानंतर पुढच्या बॉलवर सिंगल, त्यानंतर फलंदाज अज्जू झेलचीच्या स्वरूपात बाद झाले, जास्त काही योगदान न देता. पण अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण सोडवता येऊ शकेल आणि पाहूया समीकरण सोडवण्यासाठी पुढचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं आवश्यक. वाईड यॉर्कर, फॅन्टॅस्टिक चॉईस बाय बॉलर संदीप गिरे. येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता आहे 16 धावांची. चमत्कार अपेक्षित आहे. इथे काहीतरी जादू करावी लागेल आणि ती देखील इथे मात्र कामी येईल का? ओम 11 वडगाव संघाच्या बाजूने ते देखील आपण पाहणार आहोत. एखादा खराब चेंडू, एखादा नो बॉल, त्यावरती फ्री बॉल. आता चर आणि तर इथे आपण पाहिले तर पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 16 धावा. परंतु संदीप गिरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे चुकी करेल यात मात्र शंका नाही. यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र फटका खेळलाय, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 1-2 टप्पा घेत वैभव वसवच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. एका चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. पण असं कित्येक वेळा आपण पाहिलंय, अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये घडत असतात आणि त्याच गोष्टी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहत असतात. आणि पाहूया तीच गोष्ट आज घडते का? एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12 धावांची. बॉलर तयार संदीप. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त मिळालंय, मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल होतो की नाही? तर नाही झाला, झेल चुकलेला आहे. पण सामना सुटलेला नाहीये, सामना जिंकलेला आहे शिरसाट स्पोर्ट्सने. अभिनंदन, हार्ड लक टीम ओम 11. गडबड करू नका. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे, तर टॉस साठी या ठिकाणी दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित होणं सगळ्यात गरजेचं राहील. सुकाई प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट्स बोथ कॅप्टन टॉस साठी झाला.